ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। आपण भगवद्गीतेच्या तिसऱ्या अध्यायाचा अभ्यास करतोय. या अध्यायाचं नाव आहे कर्मयोग. तर सर्व वैदिक ग्रंथांचा मुख्य उद्देश आहे की जीवाला या भौतिक बंधनातून किंवा भौतिक जगतातून मुक्त करणे. त्यासाठी वेगवेगळे मार्ग आहेत. ज्ञानयोग, भक्तियोग, अष्टांग योग. तर याच्यापैकी निष्काम कर्मयोगाचं थोडंसं स्पष्टीकरण या अध्यायामध्ये भगवंतांनी दिलंय. जसं मी आपण आधी पण चर्चा केली होती की गीता ही खूप सारांश अभ्यास असल्यामुळे विस्तारित वर्णन इथे नाहीये. विस्तारित वर्णनासाठी आपल्याला त्या त्या शाखेच्या ग्रंथांचा अभ्यास करावा लागेल. जसे की सकाम कर्मासाठी धर्मशास्त्र आहेत, मनुस्मृती वगैरे अशी काही जी शास्त्र आहेत. ज्ञान योगासाठी त्यांचे शास्त्र आहेत. अष्टांग योगासाठी पतंजली योगसूत्र वगैरे अशी पुस्तकं आहेत, ग्रंथ आहेत. तर गीता फक्त सारांश मध्ये सांगते की मार्ग कुठले कुठले आहेत आणि कोणत्या मार्गाने कशा प्रकारे जीव प्रगती करू शकतो. आणि न्यूट्रल पोझिशन जर बघितलं तर भगवद्गीता सांगते की भक्ती सर्वोच्च आहे. तर तो कसा निष्कर्ष तो आपण हळूहळू बघणारच आहोत त्याला. तर या तिसऱ्या अध्यायामध्ये आपण बघितलं की पहिल्या 2 श्लोकामध्ये अर्जुनने आपली शंका व्यक्त केली. कारण दुसऱ्या अध्यायामध्ये कृष्णाचा उपदेश अर्जुनाला थोडासा कन्फ्युजिंग वाटला, की एका ठिकाणी तुम्ही म्हणताय की बुद्धियोग कर आणि नंतर परत म्हणताय की तुझं विहित कर्म म्हणजे युद्ध कर. तर अर्जुनला दोघांमध्ये विरोधाभास वाटतो की नेमकं काय करू. ऍक्च्युली भगवंतांना सांगायचं होतं की सकाम कर्म करू नकोस, निष्काम कर्म कर. कारण सकाम कर्माने बंधन राहतं. पाप कर्म किंवा पुण्यकर्म दोन्हीने बंधन आहे. आणि या बंधनातून मुक्त होण्यासाठी निष्काम भावनेने कार्य कर असं कृष्णाला सांगायचं होतं. पण अर्जुनचं कन्फ्युजन झालं की भगवंत म्हणतात की सर्व सोडून दे आणि या निंदकर्मापासून दूर जातो. विद्वाला निंदकर्म समजतो. तर असं त्याचं कन्फ्युजन झाल्यामुळे तो इथे पहिल्या 2 श्लोकात विचारतो की कृष्ण तुमचं नेमकं मत काय? मला एक कोणती तरी गोष्ट निश्चितपणे सांगा. तदेकं वद निश्चित्य. याच्या उत्तरासाठी कृष्ण श्लोक नंबर 3 ते श्लोक नंबर 8 मध्ये उत्तर देतात. तर 3 मध्ये सांगतात की अर्जुन 2 मार्ग आहेत. मी तुला आधी बोललो त्यांच्याबद्दल. एक ज्ञानयोग आणि एक निष्काम कर्मयोग. आणि हे दोन्ही मार्ग व्यक्तीच्या पात्रतेनुसार आहेत. मग भगवंत या अध्यायामध्ये जर आपण न्यूट्रली जर अभ्यास केला तर एक गोष्ट कळेल की कृष्ण संन्यास घेण्यापेक्षा किंवा ज्ञानयोगापेक्षा निष्काम कर्मयोगाला अधिक चांगलं समजतात. कारण निष्काम कर्मयोग हा प्रत्येकाला करण्यासारखा आहे आणि याच्यामध्ये नुकसान होण्याची शक्यता खूप कमी आहे. पण ज्ञानयोगामध्ये कसं आहे की आधी हृदय शुद्ध होणं आवश्यक आहे आणि हृदय शुद्ध न होता जर घेतलं तर खूप नुकसान होऊ शकतं. त्याच्यामुळे भगवंत जर एका साईडने बघायला गेलं तर निष्काम कर्मयोगावर जास्त स्ट्रेस देत आहेत. तर 4थ्या श्लोकामध्ये भगवंत सांगतात की केवळ कर्मत्याग करून किंवा केवळ संन्यास घेऊन कोणी मोक्ष किंवा सिद्धी प्राप्त नाही करू शकत. त्याच्या विरुद्ध बोलतात. आणि 5व्या श्लोकात सांगतात की अर्जुन कोणते कार्य न करता राहणं शक्यच नाही. कारण जीवाचा स्वभावच आहे की काही ना काही कार्य करणे. कारण जोपर्यंत व्यक्ती 3 गुणांच्या प्रभावामध्ये आहे त्या 3 गुणांमुळे तो काही ना काहीतरी कार्य करणारच. त्याच्यामुळे हे कार्य सोडून देणं हे अनैसर्गिक आहे. ऍटलिस्ट जोपर्यंत हृदय शुद्ध नाही तोपर्यंत. नंतर 6व्या श्लोकामध्ये पात्रता नसताना संन्यास घेणारे किंवा कार्य सोडून देणाऱ्या लोकांवरती भगवंत इथे टीका करतात की हे लोक विमूढ आहेत आणि मिथ्याचारी आहेत. स्वतःची पण फसवणूक करून घेत आहेत.
आणि याच्या विरुद्ध 7व्या श्लोकामध्ये प्रामाणिकपणे आपला निष्काम पद्धतीने आपले विहित कर्म करणाऱ्या व्यक्तीचे भगवंत प्रशंसा करतायत की मनाने तो आपल्या इंद्रियांना नियंत्रित करण्यासाठी प्रयत्न करतो आणि निष्काम कर्मयोगाचं पालन करतो. तर असा व्यक्ती विशिष्यते म्हणजे त्या अपरिपक्व संन्यासापेक्षा असा गृहस्थ अधिक पात्र आहे किंवा प्रगत आहे. तर इथे भगवंत निष्काम कर्मयोगाला जास्त महत्व देत आहेत. नंतर आपण बघितले की 8व्या श्लोकामध्ये कृष्णाने निष्कर्ष सांगितले की अर्जुन म्हणून तू तुझं नियत कर्म कर. तर अर्जुनासाठी नियत कर्म म्हणजे काय की युद्ध कर पण निष्काम भावनेनं कर. कारण सकाम भावने न करण्यासाठी आधीच कृष्ण सांगितलं कृष्णाने श्लोक नंबर 39 मध्ये दूर ही आवरण कर्म. आणि ते कृष्ण सांगतात की कमीत कमी शरीरासाठी तरी व्यक्तीला काही ना काही कार्य करावंच लागतं. त्याच्यामुळे कार्य सोडून देणं हे तुझ्या सध्याच्या लेवलला योग्य नाही. म्हणून तू तुझं नियत कर्म निष्काम भावनेनं कर. इथपर्यंत आपण काल बघितलं होतं. मग आपण अशी चर्चा केली की समजा अर्जुन असं म्हणेल की कृष्णा शास्त्र असं सांगते की कर्मणा बाध्यते जंतू. जंतू म्हणजे जीव, की कार्याने जीव हा बद्ध होतो. मग तुम्ही मला म्हणताय की निष्काम भावनेनं कार्य कर, म्हणजे कार्य केल्यामुळे मी बद्ध नाही का होणार? कारण बद्धतेचं कारणच कार्य आहे. कारण कार्य केल्यावर एक व्यक्ती चांगलं किंवा वाईट दोन्हीपैकी काहीतरी कार्य करेल आणि त्याच्यामुळे त्याला बऱ्या वाईट फळांना बद्ध व्हावं लागेल. तर हे श्लोक नंबर 9 मध्ये महत्वाचा श्लोक आहे. भगवंत सांगतात की असं नाही, सर्वच कार्याने व्यक्ती बाध्य होतो असं नाहीये. यज्ञ अर्थात कर्मणो अन्यत्र लोकोयम कर्मबंधन तदर्थम कर्म कौंतेय मुक्त संघ समाज. इथे कृष्ण म्हणतात की अर्जुन जर यज्ञासाठी कार्य केलं, यज्ञासाठी म्हणजे याचा अर्थ आपण असा घेऊ शकतो की भगवंतांना अर्पण केलेलं कार्य हे भक्तीचं कार्य नाही. इथे निष्काम कर्मयोगाची चर्चा चालू आहे, आणखीन भक्तियोग आला नाहीये. तर भगवंतांना अर्पण केलेलं कार्य हे व्यक्तीला बंधनापासून वाचवतं. भगवंतांना अर्पण केलेलं कार्य म्हणजे काय की समजा एखादा क्षत्रिय आहे, तर जे क्षत्रियाचं कार्य आपण नेहमी चर्चा केली की प्रजेचं रक्षण करणे, त्यांच्यापासून टॅक्स जमा करणे, त्यांच्या कल्याणासाठी काही योजना करणे, ही सगळी कार्य जर भगवंतांना अर्पण करून जर क्षत्रिय करत असेल तर या कार्यातून त्या व्यक्तीला बंधन नाही प्राप्त होणार. तर बंधन न होता कार्य करण्याचं हे एक रहस्य आहे. त्याच्यामुळे तदर्थम कर्म कौंतेय मुक्त संघ समाचार, त्या मुक्त संघाची आपण समोर चर्चा करूया. समजा अर्जुन म्हणेल की कार्य केल्याने काही ना काही बंधन असणार, तर भगवंत सांगतात नाही, विष्णूसाठी जर कार्य केलं तर बंधन नसणार. आता विष्णू हा शब्द कुठून आला? तर शास्त्रामध्ये सांगितले की यज्ञ वै विष्णू. विष्णू यज्ञ हे विष्णूच आहे किंवा विष्णू यज्ञ आहे, दोन्ही समानार्थी शब्द आहेत. किंवा तिसऱ्या स्कंदामध्ये वराह देवांना यज्ञ स्वरूप म्हणून सांगण्यात आलंय. त्याच्यामुळे कुठलेही कार्य भगवंतांना अर्पण करणे या भावनेने जर केलं तर व्यक्ती बंधनापासून वाचतो. तर असा प्रश्न येऊ शकतो की मग याच्यामध्ये आणि भक्तीमध्ये काय फरक आहे? भक्तीमध्ये पण आपण सर्व भगवंतांनाच अर्पण करतो, मग दोन्ही सारखंच वाटतंय. तर फरक हा आहे की हे लोक काय करतात की वर्णाश्रमाचे कार्य करतात. की समजा राजा आहे तर क्षत्रियाचं काम करणार, किंवा ब्राह्मण आहे तर यजन याजन, पठन पाठन, दान प्रतिग्रह, शास्त्र शिकवणे, शास्त्र वाचणे, यजमान होऊन दुसऱ्यांची यज्ञ वगैरे करणे किंवा शास्त्र शिकवणे, असे कार्य ते लोक करतात आणि या कार्याचं फळ ते भगवंतांना अर्पण करतात. पण भक्तीमध्ये काय फरक आहे की भक्तीमध्ये आपण वर्णाश्रमावरती निर्भर नाही राहत की मी राजा आहे म्हणून मी राज्य करणार आणि ते भगवंतांना अर्पण करणार, असा भावना नसते. तर भक्तीमध्ये काय असतं की श्रवणम कीर्तनम विष्णू स्मरणम अर्चनम वंदनम दास्यम, ही जे भक्तीचे अंग आहेत ते आपण करतो. तर हा फरक आहे. हे निष्काम कर्मयोगवाले लोक काय करतात की वर्णाश्रमाचे कार्य करतात, म्हणजे त्याच्या वर्ण आणि आश्रमानुसार. पण भक्तीमध्ये आपण भक्तीचे अंग करतो, जसे श्रवण कीर्तन वगैरे आहे. त्याच्यामध्ये आपण मी कोणत्या वर्णाचा आहे किंवा कुठल्या आश्रमाचा आहे हे महत्वाचं नाहीये. तर हा दोन्हीमध्ये फरक आहे. आणि ते लोक काय करतात की कार्य करून त्याची फळं भगवंतांना अर्पण करतात. समजा राज्य करून जे काही फळ आहे भगवंतांना अर्पण करतील, पण भक्तीमध्ये आपण काय कार्यच भगवंतांसाठी करतो.
की जे कार्य भगवंतांना प्रसन्न करण्याचं आहे, जसे की मंत्र स्मरण करणे, भगवंतांचा प्रसाद घेणे, जे भगवंतांना प्रसन्न करणारे कार्य आहे ते कार्य आपण करतो. आपल्या आपल्या पसंतीचं आहे म्हणून करतो असं नाही. तर हा फरक आहे. सारांशामध्ये काय लक्षात ठेवायचं की निष्काम कर्मयोग आणि भक्तीमध्ये काय फरक आहे? निष्काम कर्मयोग मध्ये साधक वर्णाश्रमाचे कार्य करतो आणि त्या वर्णाश्रमाच्या कार्याचे फळ भगवंतांना अर्पण करतो. भक्तीमध्ये काय आहे की साधक भक्तीचे अंग करतो, तो वर्णाश्रमावरती निर्भर राहत नाही आणि कार्यच भगवंतांना तो अर्पण करून टाकतो, असा फरक आहे. तर विष्णूसाठी कार्य करणे म्हणजे बंधन नाही राहणार, असं इथे भगवंत अर्जुनाला सांगतात की बंधनमुक्त कार्य करण्याचं रहस्य काय आहे. तर सामान्यतः लोक पाप कर्म किंवा पुण्यकर्मामध्ये कसं बंधन होतं, एकतर स्वतःचं विहित कर्म नाही केलं तरी व्यक्तीला पापकर्म भागीदार व्हावं लागणार. जसं की आपण चर्चा केली होती की एक पोलीस समजा जर कुठे रस्त्यावर बघत असेल की कोणावरती काही अन्याय होतो आणि तो काहीच करत नाही, मदत करणार नाही त्या व्यक्तीला, तर तो तिथे तो पण गुन्हेगार ठरतो, कारण पोलीस म्हणून त्याचं कर्तव्य आहे मदत करणे. तसंच स्वतःचं विहित कर्म, समजा क्षत्रियाचं विहित कर्म किंवा वैश्याचं विहित कर्म जर त्या व्यक्तीने नाही केलं तर ती व्यक्ती पापकर्माला भागीदार होते, किंवा इतरांचं विहित कर्म केल्याने सुद्धा पापकर्माला भागीदार होते. जसे की तुम्हाला मी सांगितलं असेल, समजा एखादा व्यक्ती इंजिनियर आहे, तो म्हणला की ठीक आहे मी युट्यूब वरती कशी सर्जरी करायची ती बघितलं, आता मी पण सर्जरी करणार. आणि अशा व्यक्तीने जर सर्जरी केली तर काय होतं की तो पेशंट पण मरून जाणार आणि या व्यक्तीला पण जेलमध्ये जावं लागणार. तर असं दुसऱ्याचं कार्य नाही केलं पाहिजे, असं शास्त्रांचं बंधन आहे. आणि इव्हन शास्त्र असं पण सांगतं की जरी तुम्हाला दुसऱ्याचं कार्य चांगल्या पद्धतीने करता आलं, समजा त्या व्यक्तीला जरी सर्जरी चांगल्या पद्धतीने करता आली, हे सर्जरीचे उदाहरण फक्त आपण समजण्यासाठी घेतोय, जरी त्या व्यक्तीला इतर वर्णाचं कार्य करता आलं तरी शास्त्र सांगतं की तुमच्या गुणकर्मानुसार तुम्ही तुमच्याच वर्णाचं कार्य केलं पाहिजे, दुसऱ्याचं कार्य नाही केलं पाहिजे, असं हे बंधन आहे. क्षत्रियाने क्षत्रियाचंच कार्य केलं पाहिजे. आता सध्या तरी हे सगळं काही अस्तित्वामध्ये नाहीच आहे, पण जेव्हा वैदिक काळामध्ये सर्व असं होतं तेव्हा हे नियम लागू होते. तर पापकर्म दोन पद्धतीने होतं, स्वतःचं विहित कर्म न केल्याने आणि दुसऱ्याचं कार्य केल्याने. आणि पुण्य कधी मिळतं की स्वतःचे विहित कर्म करून, क्षत्रियाने क्षत्रियांचे कार्य करून, वैश्याने वैश्यांचे कार्य करून जर आपण आपलं कार्य केलं तर त्याला व्यक्तीला पुण्यकर्म मिळतं, जर त्याची त्या सकाम भावनेने केलं तर. पण आता इथे अर्जुनाचा प्रश्न आहे की बंधन होणार मग काही जरी कार्य केलं तर, पाप किंवा पुण्य? तर भगवंत सांगतात नाही, हे जे कार्य होतं की जे केल्यामुळे व्यक्तीला पुण्य मिळत होतं, जर व्यक्तीने ते कार्य निष्काम भावनेने केलं किंवा भगवंतांना अर्पण करून केलं किंवा ते कार्य करून त्याची फळं भगवंतांना अर्पण करण्यासाठी ते कार्य केलं, तर मग त्या कार्याला बंधन राहत नाही. बंधन केव्हा आहे? आपण जेव्हा फळाची अपेक्षा स्वतःसाठी करतो तेव्हा बंधन आहे. समजा एखाद्या व्यक्तीने काही यज्ञ केला आणि त्याच्यातून त्याला अपेक्षा आहे की त्याला संपत्ती मिळावी किंवा नावलौकिक मिळावं, अशी जर त्याची अपेक्षा असेल तर मग तो त्या बंधनाला बाध्य आहे, कारण त्याने त्याच्यातून मिळणाऱ्या गोष्टीची स्वतःसाठी अपेक्षा केली. पण केवळ कर्तव्य म्हणून एखाद्या व्यक्तीने यज्ञ केला की भगवंतांच्या प्रसन्नतेसाठी करतो, तर मग अशा वेळेस त्याला बंधन राहत नाही. तर कार्य काय आहे हे महत्वाचं नाही, तर ते कार्य करण्यामागची चेतना काय आहे हे त्या बंधन होणार किंवा नाही होणार हे ठरवतं. आपण आधी पण चर्चा केली की भक्ती आणि निष्काम कर्म दोन्हीमध्ये पण कर्मबंधन होत नाही, पण दोन्हीत काय फरक आहे याची आपण आता चर्चा केली, वर्णाश्रमाचं आणि भक्तीच्या अंगाची. तर निष्काम कर्मामध्ये व्यक्ती काय करतो, फळाची अपेक्षा न ठेवता आपल्या इंद्रियांच्या सहाय्याने विहित कर्म करतो. विहित कर्म म्हणजे काय? क्षत्रियाचं कर्म, ब्राह्मणांचं कर्म, वैश्यांचं कर्म किंवा शूद्राचं कर्म. आणि निष्काम कर्म मध्ये असल्यामुळे तो काय करतो की आता फळाची इच्छा ठेवत नाही. पण फळाची इच्छा ठेवत नाही तर मग कशासाठी कार्य करतो? तर त्याला एकच इच्छा असते की मोक्ष मिळवण्याची, की हे कार्य करून माझं शुद्धीकरण होईल आणि शेवटी मला मोक्ष मिळेल. भौतिक स्तरावरती तो काम करत नाही, इंद्रियांच्या संतुष्टीसाठी करत नाही, तर मोक्षासाठी काम करतो. आणि भक्तियोगी काय करतो? भक्तियोगी पण इंद्रियांच्या सहाय्याने कार्य करतो, पण तो विहित कर्मावरती निर्भर राहत नाही.
की मी ब्राह्मण आहे म्हणून मी केवळ शिकवणारच, मी दुसरे काम करणार नाही असं नाही. तर तो जे भगवंताच्या सेवेसाठी जे काही आवश्यक आहे, खास करून नवविधा भक्ती, जे प्रल्हाद महाराजांनी सांगितले, श्रवणं कीर्तनं विष्णू स्मरण, हे कार्य करतो. आणि भक्ताचा उद्देश काय आहे की भगवंतांचं प्रेम प्राप्त करणे. निष्काम कर्म व्यक्तीचा उद्देश आहे मोक्ष, भक्ताचा उद्देश आहे भगवंतांचं प्रेम, किंवा आपण असं म्हणू शकतो की भगवंतांच्या साकार स्वरूपाची प्राप्ती. नंतर जोपर्यंत हृदय अशुद्ध आहे तोपर्यंत निष्काम कर्म करायला पाहिजे, आणि ज्ञानयोग करण्यासाठी हृदय शुद्ध पाहिजे. हे आपण आधी पण चर्चा केली, कारण ज्ञानयोग हृदय शुद्ध करत नाही. आणि ते आचार्यांनी सांगितले की यज्ञ म्हणजे काय, यज्ञ अर्थात कर्मोन्यानेत्र असं श्लोक आलाय ना, तर यज्ञ म्हणजे विहित कर्म, किंवा यज्ञ म्हणजे विष्णू पण आहे असा पण अर्थ आहे. किंवा समजा एखाद्या व्यक्तीने स्वतःच नेमून दिलेले जर कार्य केलं तर तो यज्ञच करतो. त्याच्या आधी आपण जेव्हा 4थ्या अध्यायाचा अभ्यास केला होता तेव्हा आपण वेगवेगळ्या यज्ञाचे प्रकार बघितले होते, की स्वाध्याय यज्ञ, तपस्या यज्ञ, ब्रह्मचर्य यज्ञ असे यज्ञ आपण बघितले होते. तेव्हा आपण चर्चा केली की यज्ञ म्हणजे होम नाही. आपल्याला बऱ्याचदा काय वाटतं की यज्ञ म्हणजे ते अग्निकुंड बनवायचं आणि त्याच्यामध्ये आहुती द्यायची. तर तो यज्ञाचा एक प्रकार आहे, पण बऱ्याच वेगवेगळ्या प्रकारचे यज्ञ आहेत. जसे की स्वाध्याय यज्ञ, स्वाध्याय यज्ञामध्ये व्यक्ती काय करतो की आपल्या बुद्धिमत्तेची आहुती देतो किंवा बुद्धिमत्तेचा उपयोग करतो. ब्रह्मचर्य यज्ञामध्ये व्यक्ती काय करतो की आपल्या इंद्रियांच्या इच्छाचा यज्ञ करतो. तर असे यज्ञ म्हणजे केवळ अग्नी होम नाही आहे, हा सिद्धांत आपल्याला लक्षात ठेवावा लागेल. तर त्यामुळे अशा व्यक्तीच्या कार्यालाच यज्ञाचं स्वरूप प्राप्त होतं. थोडक्यात आपलं विहित कर्म फळाची इच्छा न ठेवता जेव्हा व्यक्ती करतो तेव्हा ते कार्यच यज्ञ होऊन जातं. हा एक फरक महत्वाचा आहे. निष्काममध्ये कार्य भगवंतांना अर्पण केले जाते, पण ती भक्ती नाही, कारण वर्णाश्रम कार्याला आसक्त आहे. निष्काम कर्मयोग आणि भक्तीमध्ये काय फरक आहे आपण बघतोय. कारण इथे अर्जुनाचा प्रश्न होता की कृष्ण काही कार्य केल्यावर बंधन तर होणार. कृष्ण म्हणतात नाही, यज्ञासाठी जर कार्य केलं तर बंधन नाही होणार. परंतु हा श्लोक निष्काम कर्मयोगीचा वर्णन करतोय. तर प्रभुपाद तिथं भक्तीचं स्पष्टीकरण देताना सांगतात की दोन्हीमध्ये काय फरक आहे, की निष्काम कर्मयोगी वर्णाश्रमाचे कार्य करतो, पण भक्तियोगी भक्तीचे कार्य करतो. तो तिथे वर्ण आणि आश्रमावरती जास्त निर्भर राहत नाही. त्याच्यामुळे हे थोड्याशा गोष्टी आपल्याला समजावं लागतील की वर्णाश्रमामध्ये आणि भक्तीमध्ये फरक आहे. वर्णाश्रमाचा उद्देश विष्णूची संतुष्टी आहे, पण वर्णाश्रम म्हणजे भक्ती नाहीये. हा एक सिद्धांत समजून घ्यावा लागेल. वर्णाश्रम आचारवता आराधेन पुमान नान्य तत्तोष कारणम, की वर्णाश्रमाचा उद्देश आहे की भगवंतांची संतुष्टी, पण वर्णाश्रम म्हणजे भक्ती नाही. हे एक थोडासा सूक्ष्म स्तरावरचा भेद तुम्हाला लक्षात ठेवावा लागेल. वर्णाश्रम म्हणजे काय की 4 वर्ण आहेत, ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र. आणि आश्रम म्हणजे काय, 4 आश्रम आहेत, ब्रह्मचारी, गृहस्थ, वानप्रस्थ आणि संन्यास. तर प्रत्येकाला त्याच्या वर्णानुसार आणि आश्रमानुसार काही कार्यशास्त्राने नेमून दिलेत. तर आणि ही कार्य व्यक्ती भगवंतांच्या समाधानासाठी किंवा संतुष्टीसाठी करतो. तर हे झालं वर्णाश्रमाचं कार्य. पण भक्तीचं पण असंच आहे की भगवंतांच्या संतुष्टीसाठीच कार्य केलं जातं, पण वर्णाश्रमाचे कार्य नाही, तर भक्तीचे कार्य. काही वर्णाश्रमाच्या गोष्टी असतील, समजा की वर्णाश्रमामध्ये आहे की पितृंसाठी यज्ञ केला पाहिजे, किंवा श्राद्ध वगैरे करणं. श्राद्ध आता हे वर्णाश्रमाचं कार्य आहे. भक्तीमध्ये व्यक्ती काय करणार, हे निष्काम कर्मयोगी लोक काय आहेत, श्राद्ध करताना काय करतात की त्याची श्राद्ध आहे भगवंतांना पण अर्पण करतात आणि विशिष्ट वेगवेगळ्या प्रकारच्या देवतांना अर्पण करतात. श्राद्ध म्हणा किंवा असे विशिष्ट दुसऱ्या प्रकारचे यज्ञ हे जे आहे, जसे की पंचसुना यज्ञ पण म्हटलं जातं, ग्रहस्थांसाठी आवश्यक आहे. समोर येईलच ती चर्चा. पण भक्ती योगी असं करत नाही की मी श्राद्ध करणारच, असं भक्ती योगीवरती बंधन नाहीये, कारण तो वर्णाश्रमापासून मुक्त आहे. तर तो काय, भगवंतांचं नामस्मरण, त्यांची सेवा, वैष्णवांची सेवा, याच कार्याला तो करतो. तर हा दोन्हीमध्ये फरक आहे. मग परत श्लोकाचा आपण अर्धा भाग बघितला होता की पहिल्या 2 ओळीमध्ये सांगितलं
की यज्ञासाठी जर कार्य केलं, यज्ञ म्हणजे विष्णूसाठी जर कार्य केलं तर बंधन होत नाही, पण याच्या व्यतिरिक्त इतर कुठल्याही कार्य उद्देशासाठी जर कार्य केलं तर बंधन होतं. मग अर्जुन म्हणेल की पण कृष्ण मला तुम्ही म्हणताय की फळाची इच्छा न ठेवता कार्य कर, पण मला तर फळाची इच्छा आहे. मग भगवंत सांगतात की मुक्त संग समाचार. मुक्त संग समाचार म्हणजे अर्जुन की तू फळाच्या इच्छेपासून मुक्त होण्याचा प्रयत्न कर. म्हणजे इथं परत भगवंत निष्काम कर्मयोग करण्यासाठी सांगतो. तर हा असा 9वा श्लोक आहे. थोडासा सिद्धांतिक श्लोक आहे. इथं कोणाचा काही प्रश्न आहे? वर्णाश्रम, भक्ती, यज्ञ, विष्णू वगैरे? आहे ना, ठीक आहे. कन्फ्युजन असेल तर सांगा. वर्णाश्रम वर्णाश्रमाची जसं की गोष्टी आहेत ना, की समजा वर्णाश्रमच्या व्यक्तीला काय असतं की 3 वेळेस दिवसातून संध्यावंदन करावं लागतं. दिवसाच्या विशिष्ट वेळेस अंघोळ करावी लागते. त्यानंतर पितृयज्ञ करावा लागतो, पिंडदान करावं लागतं. असे त्यांच्यासाठी वर्णाश्रमाचे कार्य आहे. पण आता वर्णाश्रम कोणाला माहीतच नाही, म्हणून बऱ्याचशा गोष्टी आपल्याला आता माहीत नाहीत. तर वर्णाश्रमाचा व्यक्ती त्या वर्ण आणि आश्रमाच्या कार्याला आसक्त असतो. पण भक्तीमध्ये असं नाहीये. आपण नामजप, वैष्णवांची सेवा या गोष्टींना महत्व देतो. हा दोन्हीमध्ये फरक आहे. तर मग आता हे झालं श्लोक नंबर 9. श्लोक नंबर 10 मध्ये समजा अर्जुनने प्रश्न विचारला की जर एखाद्या व्यक्तीची फळाची इच्छा न ठेवता कार्य करण्याची क्षमताच नाहीये, असं असं नाही की सगळेच लोक या लेवलवर येऊ शकतील. कारण सामान्यतः बऱ्याच लोकांना आपल्या कार्यापासून काही ना काही मोबदला हवा असतो. आता इथं कार्य म्हणजे आपली नोकरी वगैरे हे नाहीये. आपण आधी पण चर्चा केली होती, हे वर्णाश्रमाचे कार्य आहेत. आता वर्णाश्रमच अस्तित्वात नाही, त्याच्यामुळे हे उदाहरणं थोडेसे कठीण जातात समजायला. तर सामान्यतः मॅक्सिमम लोकांचा स्वभाव कसा असतो, केलेल्या कार्यातून काही ना काही भेटावं. यज्ञ केले तर समजा लोक कोणी पुत्र प्राप्तीसाठी यज्ञ करेल, स्वर्ग प्राप्तीसाठी यज्ञ करेल. केवळ विष्णूच्या समाधानासाठी यज्ञ करणारे खूपच कमी लोक असतात. समजा भक्तीमध्ये पण आपण म्हटलं की भक्ती केवळ भगवंतांच्या समाधानासाठी करा, तर बऱ्याचशा लोकांना हे थोडं कठीण जातं. आणि हे सत्य पण आहे. जेव्हा आपल्या कार्यामागे काहीतरी प्रेरणा असते, काही मिळवण्याची इच्छा असते, तेव्हा त्या कार्यामध्ये आपल्याला अधिक आपण शक्ती टाकतो. की समजा आपल्याला माहिती आहे की मी जर अभ्यास केला तर मला या कॉलेजमध्ये ऍडमिशन मिळेल. तर व्यक्तीला अभ्यासासाठी काही ना काही प्रेरणा मिळते. पण याच्यापेक्षा चेतनेच्या वरच्या स्तरावर येणं, की हे कार्य केल्यामुळे मला समाजाची सेवा करता येईल. हे फक्त एक उदाहरण देतोय. स्वतःच्या इंद्रियतृप्तीसाठी म्हणजे समजा एखाद्या विद्यार्थ्याने विचार केला, मी जर चांगला अभ्यास केला तर मला कॉलेजमध्ये ऍडमिशन मिळेल आणि नंतर मी पैसे कमावून इंद्रियतृप्ती करेल. तर हे सकाम कर्मासारखं झालं. तर निष्काम कर्माची भावना काय असणार की हे जर कार्य केलं तर मला समाजाची सेवा करता येईल, समजा डॉक्टर वगैरे झालं तर. पण अशी किती लोक आहेत की या चेतनेवरती येऊ शकतील की समाजाच्या सेवेसाठी मला हे करायचं? अशी खूपच कमी लोक असतात. पण तरी सुद्धा हळूहळू प्रयत्न केला पाहिजे की स्वार्थी भावनेने कार्य करण्यापेक्षा विष्णूच्या समाधानासाठी कार्य करा. भक्तीमध्ये पण असंच आहे. म्हणून शुद्धी गोस्वामी सांगतात, अकाम सर्व कामो वा मोक्ष काम उदारधी तीव्रेन भक्ती योगेन यजेत पुरुषम परम. की इच्छा आहे किंवा इच्छा नाही आहे किंवा मोक्षाची इच्छा आहे, तर कुठल्याही परिस्थितीमध्ये व्यक्तीने पुरुषम परम म्हणजे भगवंतांची भक्ती करावी. कारण भक्ती कमीत कमी व्यक्तीच्या इच्छा पण शुद्ध करण्याची भक्तीमध्ये क्षमता आहे. बाकीच्या ठिकाणी अशी क्षमता नाहीये. एक मिनिट. हा, तर हा जो 10वा श्लोक आहे, आता एक पायरी खाली येऊन भगवंत सांगतात की समजा एखाद्या व्यक्तीला फळाची इच्छा असेल तर मग त्यानं काय करावं. सहयज्ञ प्रजा सृष्ट्वा पुरोवाच प्रजापती अनेन परस विश्वधम एषो अस्तु इष्ट कामधुक. की जेव्हा भगवंतांनी सृष्टीचं सृजन केलं, प्रजापती, इथं प्रजापती आपण ब्रह्माजींना पण म्हणू शकतो किंवा भगवंतांना म्हणू शकतो. भागवतामध्ये आपण अभ्यास नाही केला वाटतं, की भागवतामध्ये असं वर्णन आहे की 2 प्रकारचं सृजन होतं. एकाला म्हणतात सर्ग
आणि दुसऱ्या सृजनाला म्हणतात विसर्ग किंवा प्राथमिक सृजन आणि द्वितीय सृजन. तर जे सर्ग आहे ते भगवंत करतात आणि भगवंतांनी बनवलेल्या वस्तूंचा उपयोग करून ब्रह्माजी समोरची रचना करतात. तर त्याच्यामुळे प्रजापती हा शब्द भगवंतांसाठी आणि ब्रह्माजी दोघांसाठी पण वापरला जाऊ शकतो. दोन आचार्यांनी प्रभुपादांनी पण हा शब्द भगवंतांसाठी वापरलाय, पण मला वाटतं की विश्वनाथ चक्रवर्ती ठाकूरांनी प्रजापती हे ब्रह्माजीसाठी वापरला. ठीक आहे, तो जास्त महत्वाचा मुद्दा नाहीये. तर सृष्टी सृजन करून प्रजापतीने काय आज्ञा दिली जीवांना भगवंतांनी, सहयज्ञ प्रजा सृष्टवा. प्रजेच्या सृजनासोबतच भगवंतांनी यज्ञाचं प्रावधान केलं. आता इथे यज्ञ म्हणजे विहित कर्म किंवा होम यज्ञ पण आहे, सगळ्याच प्रकारचे यज्ञ इथं. की विहित कर्माचं पण प्रावधान, विहित कर्माचं प्रावधान कुठे दिलं तर शास्त्रांमध्ये दिलं. कारण आपण म्हटलं की गीता कोर्समध्ये आपण अभ्यास केला होता की जसं एखाद्या मशीन सोबत आपल्याला युजर मॅन्युअल येतात, तसंच या विश्वासोबत भगवंतांनी शास्त्र म्हणजे युजर मॅन्युअल बनवलंय की कसं इथं जीवन जगायचं आणि कसं याच्यातून बाहेर पडायचं. तर ते शास्त्राचं ज्ञान म्हणजेच यज्ञ स्वरूप आहे. तर प्रजापतीने काय केलं, सहयज्ञ प्रजा सृष्टवा, प्रजेच्या सृजन करता सोबत यज्ञ दिलं. पूर्व म्हणजे पूर्वी, उवाचे म्हणजे प्रजापती, उवाचे म्हणजे बोलले, कोण, प्रजापती. काय बोलले प्रजापती, अनेन प्रस विश्वद्धम, अनेन म्हणजे हे यज्ञ, अशा प्रकारे तुम्ही हे कार्य करा किंवा यज्ञ करा किंवा विहित कर्माचं कार्य करा आणि हे कार्यच तुमचं काय होईल, कामधुक. कामधुक म्हणजे काम म्हणजे इच्छा आणि धुक म्हणजे पूर्ण करणारी, किंवा आपण कामधेनू गाय असं म्हणतो. तर कामधुक हे कामधेनू गाय सारखंच आहे. तर सारांशामध्ये श्लोकाचा अर्थ काय आहे, सृष्टी सृजनाच्या वेळेस भगवंतांनी यज्ञाचं प्रावधान केलं किंवा शास्त्रामध्ये विहित कर्म दिले आणि असं सांगितलं की या विहित कर्माचं तुम्ही जेव्हा पालन कराल तेव्हा हे कार्यच तुमची सर्व इच्छा पूर्ण करतील. तर हे असं इथे एक वर्णन आहे. तर हा श्लोक अचानक का आला, तर या श्लोकामध्ये आणि मागच्या श्लोकामध्ये संबंध असा आहे. मागच्या श्लोकामध्ये भगवंतांनी सांगितले की जर विष्णूसाठी कार्य केलं किंवा यज्ञासाठी कार्य केलं तर कर्मबंधन राहत नाही, आणि सांगितले की तो मुक्त संघ हो. मुक्त संघ म्हणजे फळाची इच्छा नको करू. पण हा श्लोक सांगतो 10वा श्लोक, जर एखाद्या व्यक्तीला फळाची इच्छा सोडून देणे शक्य नसेल तर मग त्याने काय करावं, तर अशा व्यक्तीसाठी कर्मकांड आहे. कर्मकांड म्हणजे सकाम कर्म. सकाम कर्म म्हणजे विहित कर्म करून त्याच्यातून फळ मिळवण्याची इच्छा ठेवणे. तर कुठले फळ, तर भौतिक इंद्रिय तृप्तीसाठी लागणारी फळ, जसं की संपत्ती असेल, ऐश्वर्य असेल किंवा भौतिक ज्ञान असेल किंवा शारीरिक शक्ती असेल किंवा रूप असेल, हे सगळ्या भौतिक गोष्टीमध्ये येतात. तर हे व्यक्ती मग कर्मकांडाचे किंवा सकाम कर्माच्या सहाय्याने प्राप्त करू शकतो. तर भगवंत इथे काय म्हणतात, जर फलासक्ती सोडणे शक्य नसेल तर कर्मकांड कर, पण कुठल्याही परिस्थितीमध्ये विहित कर्म सोडून देऊ नका. म्हणजे विहित कर्म सोडून देऊ नकाला आपण कसं समजून घ्यायचं की ठीक आहे की आपल्याला फळाची इच्छा सोडून देणे शक्य नाही आहे, पण कमीत कमी पशुसारखं जीवन जगू नका, शास्त्रोक्त जीवन जगा. की शास्त्राच्या सहाय्याने सांगितले की तुम्ही विवाह करू शकता किंवा विशिष्ट प्रकारचे यज्ञ करून काही संपत्ती मिळवू शकता. तर संपत्ती मिळवा किंवा विवाह करा किंवा इंद्रियतृप्तीची इच्छा आहे ती पूर्ण करा, पण शास्त्रीय पद्धतीने करा, त्याचा त्याग करू नका. जरी फळाची इच्छा नाही सोडता आली तरी ऍटलिस्ट कमीत कमी या लेवलच्या खाली जाऊ नका, असं या श्लोकामध्ये सांगते. भगवंतांनी आवरण कर्म म्हणून सकाम कर्माला नाकारले होते. आपण बघितले की दुसऱ्या अध्यायामध्ये भगवंत बोलले की दुरे नाही आवरण कर्म, सकाम कर्म नको करू. पण 10व्या श्लोकामध्ये इथे आपण बघतो की भगवंत सांगतात की नाही कर, चालेल, सकाम कर्म केलं तरी चालेल. तर असं मग असं नेमकं भगवंतांना सांगायचं काय, तिथं कन्फ्युजन काहीच नाहीये. मुद्दा असा आहे की जर व्यक्ती पात्र नसेल, फळाची इच्छा सोडून देऊन कार्य करण्याला जर व्यक्ती सक्षम नसेल, तर मग अशा व्यक्तीसाठी हा श्लोक सांगितलाय, सगळ्यांसाठी नाहीये. जसं की मी आपल्याला आधी पण बोललो होतो की समजा टेक्निकल एज्युकेशन घ्यायचं एखाद्या विद्यार्थ्याला, तर टेक्निकल एज्युकेशन ITI मध्ये पण मिळू शकतं, पॉलिटेक्निक मध्ये मिळू शकतं, इंजिनिअरिंग डिप्लोमा मध्ये मिळू शकतं, इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये मिळू शकतं, IIT मध्ये मिळू शकतं, MIT मध्ये मिळू शकतं, सगळं टेक्निकल एज्युकेशनच आहे. पण प्रत्येकाची पात्रता वेगळी आहे. तसं हे सकाम कर्म, जर तुम्हाला फळाची इच्छा असेलच
आणि निष्काम भावनेनं कार्य करणं शक्य नाही, तर मग त्यांच्यासाठी हा श्लोक आहे, सर्वांसाठी नाहीये. जसं की जर हृदय अशुद्ध असेल तर निष्काम कर्म व्यक्तीने करावं ज्याने हृदय शुद्ध होईल. पण निष्काम भावनेने करणं शक्य नसेल तर मग सकाम कर्म करा. कमीत कमी या लेवल पर्यंत तरी राहायला पाहिजे, याच्या खाली नाही जायला पाहिजे. आणि ज्ञान आणि भक्तीमध्ये काय फरक आहे आपण बघितलं, की भक्तीमध्ये भक्तांची कृपा महत्वाची आहे. यत्न केल्याने जीवनावश्यक गोष्टी मिळतील आणि विहित कर्म केल्याने अंतःकरण शुद्ध होते आणि मोक्ष प्राप्तीसाठी वाटचाल सुरू होते. जसं की तुम्ही सामान्यतः लोकांमध्ये एक शब्द ऐकले असेल की धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष हे 4 पुरुषार्थ आहेत, असं हिंदू धर्मामध्ये किंवा सनातन धर्मामध्ये सांगितलं जातं. तर याच्यामध्ये धर्म काय आहे? धर्म म्हणजे की शास्त्रोक्त पद्धतीने कार्य करणे. तर धर्म केल्यावर व्यक्तीला काय मिळणार? अर्थ मिळणार. की शास्त्रोक्त पद्धतीने कार्य केल्यावरती त्याला त्या पुण्याच्या बळावरती काही ना काही सुविधा मिळतात. मग धर्माच्या बळावरती अर्थ मिळतो आणि अर्थाच्या बळावरती जीव काय करतो? कामाचा उपभोग करतो. कामाचा उपभोग करणे म्हणजे त्याच्या इंद्रियांच्या ज्या काही इच्छा असतील त्या पूर्ण करतो तो. कान, नाक, डोळे हे जे इंद्रियांची इच्छा आहेत, पदार्थांची चव घेणे किंवा काही आयुष म्हणण्यापेक्षा काही आरामदायक वस्तू घेणे, तर ह्या सगळ्या गोष्टी तो त्याच्यातून पूर्ण करू शकतो. आणि असं प्रावधान आहे की सर्वापेक्षा श्रेष्ठ पुरुषार्थ आहे मोक्षासाठी प्रयत्न करणे. परंतु भागवतम या चारीला नकारून टाकतात. जसं आपण आधी पण चर्चा केली होती की भागवतामध्ये आणि इतर शास्त्रांमध्ये खूप फरक आहे. मागच्या वेळेस आपण भागवतम आणि इतर शास्त्रांचं काय सांगितलं होतं? कोणाला आठवतं भागवतामध्ये आणि इतर शास्त्रात काय फरक आहे? आपण मागच्या वेळेस चर्चा केली होती. इतर शास्त्र काय सांगतात आणि भागवतम काय सांगतात? हा हा, हे पण आहे. तर इथे भागवतमचा जो दुसरा श्लोक आहे, म्हणजे भागवतम सुरू होताना दुसरा श्लोक आहे, तिथंच एक श्लोक येतो की धर्म प्रोजित कैतवत्र परमो निर्मत्सरानाम सताम. की भागवतम काय करते? कैतव धर्माचा त्याग करतं. धर्म प्रोजित, प्रोजित म्हणजे पूर्णपणे त्याग करणे. उज्जित, प्रउज्जित. कशाचा? धर्म प्रोजित कैतव. आता धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष या चारीला भागवतम कैतव धर्म म्हणून मान्यता देते. कैतव म्हणजे फसवणूक करणारे धर्म. फसवणूक करणारे धर्म का? कारण याच्यामध्ये जीवाची जी भगवंतांसोबत संबंध स्थापन करण्याची जी मूळ स्वरूप स्थिती आहे, त्याला वाव मिळत नाही. म्हणून भागवतम कशावरती भर देतं? प्रेमा पुमार्थो महान. भगवंतांबद्दल प्रेम विकसित करणे किंवा त्यांच्याबद्दलची सेवा भावना विकसित करणे, याला भागवतम परमपुरुषार्थ मानतो. जसे किंवा एक श्लोक असा आहे, सवय पुंसाम परो धर्मो यतो भक्तीर अधोक्षजे अहेतुकी अप्रतिहता ये आत्मा सुप्रसिद्धती. परोधर्म म्हणून भक्तीला भागवतम सांगतात. तर भागवतामध्ये आणि इतर ग्रंथांमध्ये हा फरक आहे. सृष्टी निर्मिती मागचा उद्देश इथे सांगितलंय की सृष्टी निर्मितीचा उद्देश काय आहे की जीवाच्या स्वतंत्रपणे इंद्रियतृप्तीच्या इच्छा आहेत, तो जीव इथे येऊन पूर्ण करू शकतो. परंतु ह्या इच्छा पूर्ण करत करत भगवंतांनी या बंधनातून बाहेर येण्याचं प्रावधान पण जीवासाठी दिले. तर सृष्टी निर्मितीचा उद्देश काय आहे की एकतर जीवाला स्वतःची इंद्रियतृप्तीची इच्छा पण पूर्ण करता येतं आणि परत याच्यातून बाहेर करण्याचा मार्ग पण भगवंतांनी दिला. तर हा सृष्टी निर्मितीचा उद्देश आहे. तर इथे यज्ञाबद्दल शब्द आल्यामुळे प्रभुपाद इथं संकीर्तन यज्ञावरती भर देतात. जिथे पण यज्ञ हा शब्द येईल प्रभुपाद संकीर्तन यज्ञाबद्दल सांगतात. कारण असेही बाकीचे यज्ञ करणं सध्या तर शक्यच नाहीये. कारण आपल्याला ना आपल्या वर्ण माहिती आहे ना, आश्रम तरी समजा माहिती असेल, पण वर्णाश्रम सध्या फंक्शनिंग नाहीये भारतामध्ये पण. खूप कमी लोक असतील, कदाचित 1% ज्यांना हे एकदम पारंपरिक जीवन वर्णाश्रमानुसार जगत असतील. दक्षिण भारत, साऊथ इंडियामध्ये कदाचित काही ब्राह्मण घरांमध्ये असेल, पण सामान्यतः 99% लोकांना हे वर्णाश्रम माहीतच नाहीये. आणि असंही कलियुगासाठी, जसे की आपण तो श्लोक अभ्यास केला होता, कृते धायते विष्णू त्रेतायाम जिते मखे द्वापारी परिचर्यायाम कलौतद हरिकीर्तनात. कलियुगामध्ये कीर्तन यज्ञाला जास्त प्रावधान दिलंय. म्हणून हा एक श्लोक पण सांगितला प्रभुपादांनी 128 वरती
कृष्णवर्णं दिशा कृष्णं सांगोपांगास्त्र पार्षदम यज्ञ संकीर्तन प्रायर यजंती सुमेधसा. हा भागवतामधला श्लोक आहे. तर श्रीमद भागवतामध्ये चैतन्य महाप्रभूचा भगवंतांचा अवतार म्हणून 5-6 ठिकाणी उल्लेख येतो. पण चैतन्य महाप्रभू कृष्णाचे छन्न अवतार आहे. छन्न अवतार म्हणजे झाकलेले अवतार, असे प्रकट मध्ये माहिती नाही सगळ्यांना, त्याच्यामुळे डायरेक्ट जास्त ठिकाणी त्यांचं मेन्शन येत नाही. पण इतर पुराणांमध्ये पण याचं वर्णन आहे. तर भागवतामधला हा एक श्लोक आहे, कृष्ण वर्णन दिशा कृष्ण, की तो अवतार कसा असेल की तो कृष्णाचं वर्णन करणार, कृष्ण वर्ण, आणि त्विषा अकृष्ण, त्विषा म्हणजे त्याची अंगकांती कृष्णासारखी नसणार, म्हणून चैतन्य महाप्रभूंची अंगकांती ही सोनेरी रंगाची होती. मग वर्णन ते कृष्णाचं करताय, कृष्ण वर्णम त्विषा अकृष्णम, त्यांची त्विषा किंवा अंगकांती ही कृष्णासारखी नाहीये, आणि सांग उपांग अस्त्र पार्षदम, आणि ते आपल्या पार्षदांसोबत येतील आणि काय करतील, यज्ञ संकीर्तन प्रायेत यजंती ही सुमेधसा, आणि या अवताराची उपासना कशी केली जाईल, सुमेधसा, मेधा म्हणजे बुद्धी, सु म्हणजे चांगली, चांगली बुद्धी असणारे लोक या अवताराची उपासना संकीर्त यज्ञाच्या साह्याने करतील. हा एक संदर्भ येतो. आणखीन 10व्या स्कंदामध्ये एक संदर्भ आहे जिथं गर्गमुनी जेव्हा कृष्णाचं नामकरण करण्यासाठी गोकुळात येतात, वसुदेव त्यांना लपछुप पाठवतात की तुम्ही कंसाला न समजता गोकुळात जा आणि कृष्ण, म्हणजे तेव्हा नाव कृष्ण ठेवलं नव्हतं, माझ्या दोन्ही मुलांचं नामकरण करा म्हणून सांगतात. तेव्हा गर्गाचार्य गोकुळात येतात आणि इतरांना न दिसता नंद महाराज कृष्ण बलरामांना गाईच्या गोठ्यात घेऊन जातात आणि तिथे त्यांचं नामकरण होतं. तर दोघांचं नाव ठेवताना गर्गाचार्य इनडायरेक्टली सांगतात की कृष्ण हा वसुदेवांचा मुलगा आहे, आधी तो त्यांच्या घरी पण जन्माला आला, पण नंद महाराज हे खूप साध्या स्वभावाचे आहेत, साधे भोळे व्रजवासी, त्याच्यामुळे त्यांना त्यांचं वर्णन समजत नाही. तर तिथे ते काय सांगतात की आसन वर्णास्त्रयोही अस्य गृह्णन्तो अनियुगम तनु शुक्लो रक्तस्तथा पीत इदानीं कृष्णतां गता, की हा जो मुलगा आहे तुमचा नंद महाराज, हा वेगळ्या युगामध्ये येतो आणि वेगळ्या युगामध्ये याच्या अंगकांती वेगळ्या रंगाची असते. शुक्लो रक्तस तथा पीत, शुक्ल म्हणजे पांढऱ्या रंगाची अंगकांती, सत्ययुगाचा अवताराबद्दल सांगतात. रक्त म्हणजे लाल रंगाची, आणि पीत, पीत म्हणजे पिवळ्या रंगाची अंगकांती, पिवळा म्हणजे किंवा सोनेरी. तर पिवळ्या रंगाची अंगकांती असणारा अवतार आधीच्या युगामध्ये नाही झाला. त्याच्यामुळे आचार्य सांगतात की हा श्लोक चैतन्य महाप्रभूचं भाकीत करतो की चैतन्य महाप्रभू पीत अंगाचे येतील आणि इदानीं कृष्णतां गता, आणि आता हा कृष्ण रंगाचा आहे, कृष्ण रंगाचा म्हणजे सावळ्या रंगाचा आहे. तर हा 10व्या स्कंदामध्ये हा श्लोक पण चैतन्य महाप्रभू सांगतो. पण आता आपण हा जो श्लोक वाचला कृष्ण वर्णम तो पण सांगतो. त्यानंतर प्रल्हाद महाराजांच्या प्रार्थनामध्ये पण एक श्लोक येतो, जसं अवतारे म्हणून एक श्लोक आहे की तुम्ही कलियुगामध्ये छन्न स्वरूपामध्ये येता, तिथे पण एक संदर्भ आहे. नंतर 11व्या स्कंदामध्ये ध्येयम सदा परिभवष्टम अभिस्त दोहम तीर्थास्पदम शिवविरिंची नुतम शरण्यम नृत्यार्थिहम प्रणतपाल भवाब्धिपोतम वंदे महापुरुषते चरणारविंदम, हा एक श्लोक आहे. आणखीन दुसरा एक श्लोक आहे, त्यक्त्वा सुदेस्तुज सुरेप्सित राज्यलक्ष्मी धर्मिष्ठ आर्य वचसा दगादारण्यम मायामृगम दैतैप्सकम अन्वधावत वंदे महापुरुषते चरणारविंदम. तर हे 11व्या स्कंदात 3, 10व्यामध्ये 1 आणि 7व्यामध्ये 5 श्लोक आहेत श्रीमद भागवतामध्ये जे चैतन्य महाप्रभू बद्दल सांगतात. आणि महाभारतामध्ये पण चैतन्य महाप्रभूंचं वर्णन आहे, सुवर्ण वर्ण हेमांगो वरांगा चंदनांगदी, असा एक श्लोक येतो महाभारतामध्ये. आणि चैतन्य चरण प्रभूंना अशा श्लोकांचं एक संकलन केले की इतर शास्त्रामध्ये पण चैतन्य महाप्रभूंचा उल्लेख आहे. त्याच्यामुळे आपण चैतन्य महाप्रभूंना अवतार म्हणून आपल्या मनाने स्वीकारत नाही, तर याला भागवतांचा आणि शास्त्रांचा आधार आहे. तर चैतन्य महाप्रभू हे जे कृष्णाचे अवतार आहेत, या अवताराची उपासना करण्याची विधी आहे म्हणजे नामसंकीर्तन करणे. इतर अवतारांची उपासना करण्याची विधी कदाचित मूर्तीपूजा किंवा यज्ञ करणे असं काही असेल, परंतु चैतन्य महाप्रभू विशेष करून त्यांच्या आराधनेची पद्धत आहे नामसंकीर्तन करणे, म्हणून चैतन्य महाप्रभू स्वतः येऊन नाम संकीर्तन शिकवलं. तर प्रभुपादांचा मुद्दा काय आहे,
की सध्या बाकीचे हे सर्व यज्ञ विहित कर्म हे सगळं करणं शक्य नाहीये, कारण वर्णाश्रमच कार्यरत नाही. त्याच्यामुळे सर्वात सोपा मार्ग आहे आणि असाही कलियुगासाठी तोच मार्ग सांगितला की सर्वांनी नामजप आणि नामसंकीर्तन करावं. तर आपण जो नामजप किंवा नामसंकीर्तन करतो हे शास्त्रीय आहे, हे काय आपल्या मनाने आपण शोधून काढलं असं नाही. तर चर्चा काय चालू आहे? अर्जुनाने विचारलं की कर्मबंधन मुक्ती होण्याचा कसं कार्य करू? तर 10व्या श्लोकात सांगितलं भगवंतांनी विष्णूसाठी कार्य कर. मग समजा एखादा व्यक्ती म्हटलं की नाही मला फळाची इच्छा न ठेवता कार्य करणं शक्य नाही आहे, तर मग श्लोक नंबर 10 पासून सांगतात की ठीक आहे, फळाची इच्छेने कार्य करा, काही हरकत नाही, पण कमीत कमी शास्त्रीय पद्धतीने जीवन जगा, विहित कार्य करा. मग आता ही कर्मकांडाची पद्धत किंवा सकाम कर्माची पद्धत कशी कार्यरत होते याचं वर्णन पुढच्या काही श्लोकांमध्ये आहे की नेमकं व्यक्तीला कसं फळ मिळतं. श्लोक नंबर 11 मध्ये देवान भावयतानेन ते देवा भावयन्तु वः परस्परम भावयन्तः श्रेयम परम अवाप्स्यत. की तुम्ही तुमचे विहित कर्म करून किंवा विशिष्ट देवतांची उपासना करून देवतांना प्रसन्न करा आणि देवता प्रसन्न झाले की देवता तुमच्या भौतिक गरजा पूर्ण करतील आणि अशा पद्धतीने सगळ्यांसाठी समृद्धी किंवा काय म्हणता येईल एक सुखकर जीवन जगण्याची सुविधा आहे. हे कोणासाठी आहे? सकाम कर्मी किंवा कर्मकांडी व्यक्तीसाठी. अशा लोकांना सांगितले जाते की वेगळ्या देवतांची उपासना करा. जसं की असं म्हणतात की समजा एखाद्या व्यक्तीला संतती हवी आहे तर त्यांनी प्रजापतीची उपासना करावी. एखाद्या व्यक्तीला जर समजा चांगला पती हवा असेल तर शिवाची उपासना करण्यासाठी सांगितलं जातं. एखाद्या व्यक्तीला ब्रह्मज्ञान हवं आहे तर ब्रह्माजींची उपासना करण्यासाठी सांगितलं जातं. शारीरिक बळासाठी वसूंची उपासना करण्यासाठी सांगितलं जातं. अन्नधान्यासाठी मला वाटतं अन्नपूर्णा देवी किंवा उमा आहे यांची उपासना, आरोग्यासाठी सूर्यदेव, अशा वेगळ्या गोष्टींसाठी वेगळ्या देवतांची उपासना करण्यासाठी वेदांमध्ये सांगितलंय. पण हे सर्वांसाठी नाही, कोणासाठी आहे? ज्या लोकांच्या जीवनाचा उद्देश हे भौतिक स्तरावरचा आहे. भक्तांसाठी देवतांची उपासना कशी आपोआप पूर्ण होते आपण ते समोर बघूया. तर हा श्लोक काय सांगतो? 11वा, जर तुम्ही देवतांची विशिष्ट पद्धतीने उपासना केली, काही यज्ञ केले तर देवता संतुष्ट होतील आणि तुमच्या गरजा पूर्ण करतील. पण आधुनिक काळामध्ये आपण बघतोय की लोकांना माहिती आहे की आम्ही पाप आचरण करूनही पैसा कमावू शकतो, म्हणून लोकांचा याच्यावरती काही जास्त विश्वास राहिला नाही की धार्मिक कार्य करून अर्थ कमावणे. कारण कर्मबंधन आहे, पाप आहे, पुण्य आहे, स्वर्ग नरक याच्यावर लोकांची श्रद्धाच राहिली नाहीये. त्याच्यामुळे ही सगळी सिस्टमच कोलमडून गेली. इथे सकाम कर्माची किंवा कर्मकांडाची कार्यपद्धत कशी कार्य करते याच्याबद्दल वर्णन आहे. तर प्रभुपाद काय सांगतात? देवता कोण आहेत? की भगवंतांच्या व्यवस्थापनामधील विविध प्रकारचे पदाधिकारी आहेत. जसे वेगवेगळे समजा की अर्थमंत्री असतात, पाण्याचे मंत्री, समजा भगवंतांच्या व्यवस्थापनामध्ये पाण्याचा विभाग सांभाळणारा देवता किंवा अग्नी, असे वेगवेगळ्या प्रकारचे देवता आहेत. हे देवता पण जीवच आहेत, पण विशिष्ट शक्तिशाली जीव आहेत. परंतु देवतांना भगवंतांच्या समान समजणं हे थोडंसं चुकीचं आहे. शास्त्रामध्ये याला मान्यता नाहीये, पण आपल्या भारतामध्ये सगळी खिचडी झाली आहे, भक्ती, ज्ञान, अष्टांग योग, सकाम, निष्काम. त्याच्यामुळे लोकांना काही नेमकं सुटसुटीत कोणालाच माहिती नाही की सोमवार असले की या देवतेला जायचं, मंगळवार असले की त्या देवतेला. पण असं नाहीये. यज्ञ कुणासाठी जरी असला तरी मुख्य यज्ञ भोक्ता हे भगवंत विष्णू किंवा कृष्णच आहेत. तर हे भगवद्गीता सांगते 5व्या अध्यायामध्ये 29 नंबरचा श्लोक येतो. भोक्ताराम यज्ञतपसाम सर्व लोक महेश्वरम सुहृदम सर्वभूतानां ज्ञात्वा माम शांतिम इच्छति. किंवा आणखी दुसऱ्या ठिकाणी पण येतं अहमी सर्व यज्ञानां भोक्ताचे प्रभुरेवच, की सगळ्या यज्ञाचा मुख्य भोक्ता मीच आहे. आता हे समजण्यासाठी मी तुम्हाला मागच्या वेळेस तेव्हा पण उदाहरण दिलं होतं जेव्हा आधी आपण चर्चा केली होती. बघा, आपल्याकडे गणपती वगैरे आपण स्थापन करतो किंवा देवीची स्थापना करतो, तर तिथे आरतीमध्ये बऱ्याचदा एक मंत्र म्हटला जातो की कायेन वाचा मनसेंद्रियर्वा बुद्ध्या वा आत्मना व अनुसृत स्वभावा करोति यत् सकलम परस्मै नारायणाय समर्पयामि. आणि मग नंतर म्हणतात राम 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 नाही हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे, असे 2 मंत्र म्हटले जातात. तर हे मंत्र म्हणण्याचा उद्देश काय आहे की जे तुम्ही देवताची उपासना करताय
ते मुख्य भोक्ता म्हणून भगवंतांना अर्पण केलं जातं. पण कोणी विचार करत नाही की आरतीमध्ये हा श्लोक का आला. या आरती तर गणपतीची आहे, मग नारायणाती समर्पयामी असं का म्हणताय. तर हे शास्त्रानुसार बघितलं तर मुख्य उपभोक्ता विष्णू किंवा कृष्णच आहे. हे गीता पण सांगते आणि वेदांमध्ये पण असंच आहे. पण सामान्यतः समाजामध्ये थोडंसं कन्फ्युजन आहे लोकांचं. तर तर त्याच्यामुळे कुठलंही यज्ञ करताना किंवा कुठल्या देवतेची उपासना करताना मुख्य भोक्ता म्हणून भगवंतांनाच त्या गोष्टी अर्पण केल्या जातात. तर हे यज्ञाने भौतिक लाभ होतो आणि हळूहळू अंतःकरण शुद्धीकरण होऊन व्यक्ती मोक्षासाठी वाटचाल करतो. तर हा एक शास्त्रीय मार्ग होता. पण आता तर कोणी याला पालनच करत नाही. धर्म अर्थ काम मोक्ष सगळे फक्त लोकांचा अर्थ आणि काम या दोन गोष्टीवरती जास्त भर आहे. तर असं विहित कार्य केल्याने कसं शुद्धीकरण होतं ते समजवण्यासाठी प्रभुपादांनी आहाराचं एक उदाहरण दिलं की आहार शुद्धो सत्वशुद्धी सत्वशुद्धो दुर्वा स्मृती स्मृती लब्धे सर्व ग्रंथीना विप्र मोक्ष. की जर आहार शुद्ध असेल तर मन शुद्ध होईल, मन शुद्ध असेल तर बुद्धी शुद्ध होईल आणि बुद्धी शुद्ध असेल तर व्यक्ती मोक्षासाठी वाटचाल करू शकतो. तर आहार शुद्ध करण्याची प्रक्रिया काय आहे. या कर्मकांडामध्ये किंवा सकाम कर्मामध्ये काय की तुम्ही योग्य मार्गाने आहार कमवा की योग्य मार्गाने अर्थार्जन करा आणि त्या कष्टाच्या संपत्तीने जर अन्न मिळवलं तर ते शुद्ध अन्न मानलं जातं. आणि त्याच्यामध्ये पण विशिष्ट प्रकारच्या देवतेंना दुपारी वेळा भोग लावण्यासाठी सांगितलं जातं. हे कर्मकांडी लोकांसाठी आहे. भक्तीमध्ये तर आपण असंच करतो, फक्त आपल्या काय की आपण डायरेक्ट कृष्णालाच अर्पण करतो. तर एक उदाहरण सांगितले कसं शुद्ध आहाराने व्यक्ती प्रगती करू शकतो. नंतर याच्या विरुद्ध समजा एखाद्या व्यक्तीने भगवंतांच्या आधिपत्याखाली कार्य करणाऱ्या देवतांना मानलं नाही, जसं की 99% समाज करत आहे. तर मग अशा समाजाची गणना कशामध्ये केली जाते याचं वर्णन या 12 नंबरच्या श्लोकामध्ये आहे. इष्टान भोगान यो देवा दास्यन्ते यज्ञ भाविता तैर्दत्तान अप्रदायेभ्यो यो भुंक्ते तेन एव सह. आता आपल्याला साधी गोष्ट समजण्यासाठी आहे की मनुष्य म्हणून आपल्याला कितीतरी लोकांवरती निर्भर राहावं लागतं. इतर पशु पक्षी लोकांवरती पण आहोतच. त्याच्या तर निसर्गामध्ये हवा, पाणी, अग्नी या तर मूलभूत गोष्टी आहेत. त्याच्याशिवाय आपण जीवन जगणं अशक्य आहे. जसं की कोरोनामध्ये बघितलं की हवे ऑक्सिजन वाचून किती त्रास होत होता. तर साधी एक कॉमन सेन्स जरी वापरला माणसाने की मी इतक्या गोष्टी वापरतोय आयुष्यामध्ये, पाणी, अग्नी, हवा, या सगळ्या गोष्टी तर मनुष्याने मी निर्माण नाही केल्या. याचा अर्थ कोणीतरी या व्यवस्थापनाच्या मागे आहे आणि त्या व्यक्तीला कृतज्ञता अर्पण करणं हे एक सुजाण माणसाचं लक्षण आहे. समजा एखादा गरीब व्यक्ती आहे, त्याला समजा कोणी जेवण दिलं, कपडे दिले, शिक्षण दिले, तर साहजिक गोष्ट काय की त्या गरीब व्यक्तीकडून अपेक्षा आहे की त्याने उपकाराची जाणीव ठेवावी. कमीत कमी थँक्यू तरी म्हणतात लोक की बाबा तुम्ही मला मदत केली. पण मनुष्य समाजामध्ये काय आहे की एवढ्या सगळ्या गोष्टी उपभोग घेऊन सुद्धा मनुष्य मानत नाही की हे कोणीतरी मला दिलंय. जर अशा पद्धतीने जर जीवन जगलं तर दत्तान अप्रदायोग्य की त्यांना अर्पण न करता जर जीवाने उपभोग घेण्याचा प्रयत्न केला, यो भुंक्तेच तेन एव, तर अशा जीवाला चोर मानलं जाईल. असं म्हणतात. तेन म्हणजे चोरी, चोर आहे हा. कारण चोरच आहे ना, कारण या सगळ्या सुविधा तर दुसऱ्यांनी निर्माण केल्या आणि त्या व्यक्तीला त्यांच्या उपकाराची जाणीव न ठेवता किंवा त्यांना कृतज्ञता न प्रकट करता जर जीव उपभोग करत असेल तर अशा व्यक्तीची तुलना चोरांमध्ये होते. बरेच लोक काय म्हणतात की मी काही देवी देवतांना किंवा भगवंतांना मानत नाही, मी माझं प्रामाणिक आयुष्य जगतो आणि प्रामाणिकपणे पैसे कमावतो, ज्यामुळे मला गरज नाही देवतांची मान्य करण्याची. तर हे असं झालं की समजा चोरांनी म्हणावं की आम्ही चोरी करतो आणि प्रामाणिकपणे सर्वांचे आमचे हिस्से वाटून घेतो. आणि जो समजा पोलिसांनी त्यांना पकडलं आणि पोलीस बोलले की अरे तुम्हाला अटक करायला पाहिजे, तेव्हा त्यांनी समजा असा तर्क दिला की नाही, आम्ही तर प्रामाणिकपणे आमचे सर्वांचे हिस्से बरोबर वाटून घेतले, कोणाला कमी कोणाला जास्त नाही, सगळ्यांना सारखंच मिळतंय. तर पोलीस असं म्हणणार नाही की तुम्ही खूप प्रामाणिक आहात. मुख्य गोष्ट काय, चोरी करणं हाच गुन्हा आहे. नंतर तुम्ही व्यवस्थित वाटणी करा किंवा नका करू. तसंच या सुखसुविधा आपण इतरांपासून घेतोय.
पृथ्वीपासून अन्नधान्य, पाणी, हवा. तर याच्यानंतर तुम्ही आयुष्य नैतिकतेने जगा किंवा न जगा, ते तो दुसरा प्रश्न आहे, दुय्यम प्रश्न आहे. पण पहिली गोष्ट ही आहे की तुम्ही दुसऱ्यावरती निर्भर आहात. त्याच्यामुळे मान्य करावंच लागेल की कोणीतरी आहे की जो ह्या सगळ्या गोष्टी पुरवतोय. तुम्ही मेहनतीने पैसे कमावताय, चोरी करत नाही, याचा अर्थ असा नाही की तुम्हाला बंधन नाहीये कृतज्ञता प्रकट करण्यासाठी. तिथे चोरांसारखा तो तर्क होईल, तर तो चुकीचा तर्क आहे. देवता हे भगवंतांच्या आदेशाखाली कार्य करतात, आपल्या गरजा पूर्ण करतात. आता देवता भगवंतांच्या आदेशाखाली कार्य करतात, त्याचा एक प्रसिद्ध श्लोक आहे कपिल देवांचा. त्यांनी माता देवहूतीला सांगितला होता, मदभयात वाहती वातोयम मदभयात वाहती वातोयम सूर्यस्तपती मदभयात वर्षती अग्नो वर्षती इंद्रो दहती अग्नो मृत्यूश्चरती मदभयात, की माझ्या व्यवस्थापनाखालीच हे सगळे कार्य करतात, असे भगवंतांनी सांगितलंय. आणि इतर बऱ्याच शास्त्रामध्ये याचं वर्णन आहे, पण माहिती नाही की आपल्या समाजामध्ये लोकांना का माहिती नाही की मुख्य कोण आहे. सगळ्यांना सारखं समजतं, खूप कन्फ्युजन आहे. पण जर भगवद्गीता तर सरळ सरळ सांगते की भगवंत सगळ्या गोष्टींचा आधार आहे. प्रत्यक्ष भगवंतांना जेव्हा समजा एखादा व्यक्ती डायरेक्ट भगवंतांची उपासना करत नसेल, तर मग त्याला या वेगवेगळ्या प्रकारच्या देवतांची उपासना तरी कमीत कमी तेवढं तरी त्याने केलं पाहिजे. नंतर प्रभुपाद तात्पर्यात मुद्दे सांगतात की तुम्ही शाकाहारी असा किंवा मांसाहारी असा, दोन्हीसाठी तुम्हाला प्रकृतीपासून मिळणाऱ्या गोष्टींवरती निर्भर राहावं लागतं. म्हणजे काय की आपल्याला जाणीव ठेवावं लागेल की कोणीतरी आम्हाला देत आहे, आम्ही तरी या गोष्टी निर्माण नाही करत. आणि हे सगळं सिस्टम बनवण्यामागचा उद्देश काय आहे की जीवाला इथं व्यवस्थित जीवन जगून हळूहळू मोक्षासाठी त्याची प्रगती होईल. परंतु या सुविधांचा उपयोग मोक्ष प्राप्तीसाठी न करता, जसे की आता सगळे समाजामध्ये होत आहे, जर इंद्रियतृप्तीसाठीच केला तर असा मनुष्य चोर ठरतो आणि त्याला प्रकृतीच्या नियमानुसार शिक्षा मिळणार. काय प्रकृतीच्या नियमानुसार शिक्षा मिळणार की त्याला मग त्या प्रकारच्या योनीमध्ये शरीर धारण करावं लागेल, त्याच्या कर्मानुसार, पाप आणि पुण्य कर्मानुसार. कारण तो जरी म्हटला की मी मेहनतीने कमावतो, पण जर देवाला मानत नसेल तर तो चोरच आहे. परत प्रभुपाद आपलं लक्ष संकीर्तन यज्ञाकडे गेला की प्रभुपाद म्हणतात की सगळ्या गोष्टी सध्या काही कार्यरत नाही आहेत, त्याच्यामुळे कलियुगासाठी बेस्ट आहे संकीर्तन यज्ञ करणे. त्याच्यामुळं हे सर्व वाचून एवढं आपल्याला निष्कर्ष समजू शकतो की ह्या सगळ्या गोष्टी खूप क्लिष्ट आहेत. त्याच्यामुळे भक्ती खूप सुटसुटीत आहे. फक्त भगवंतांचं नामस्मरण करायचं, त्यांना आहार अर्पण करून घ्यायचा आणि प्रामाणिकपणे जीवन जगायचं, बस एवढे सिंपल आहे भक्ती. बाकीच्या मार्गांमध्ये किती बरेच काही किचकट नियम आहेत. म्हणजे सर्व वाचलं कमीत कमी आपल्याला भक्तीबद्दलचा आणखीन आपल्याला काय म्हणता येईल की रिस्पेक्ट म्हणण्यापेक्षा महत्व आपल्याला आणखीन समजेल. तर देवतांना परत देण्याची पद्धत म्हणजे पंचमहायज्ञ. जसं मी तुम्हाला म्हटलं की या लोकांना देवतांना परत कसं करावं लागतं. त्यासाठी काय असतात की काही पितर यज्ञ असतात, वेगवेगळ्या प्रकारच्या देवतांची पूजा केली जाते, इंद्रदेव, सूर्यदेव. नंतर वेदांचं पठण, परत यांच्यावरही बंधन आहे की इतर लोकांना तुम्ही जेवण दिलं पाहिजे, इतर पशुपक्ष्यांना आहार दिला पाहिजे. हे असे काही बंधन आहेत ज्याच्याद्वारे व्यक्ती ऋणामधून मुक्त होण्यासाठी त्याला मदत होते, की जो त्याला हे सगळ्या गोष्टी ज्या मिळत आहेत निसर्गाकडून. श्लोक नंबर 13 मध्ये परत भगवंत सांगतात की मागच्याच मुद्द्याला आणखी अधिक स्पष्ट करतात. समजा जेव्हा एखादा व्यक्ती अशा प्रकारे यज्ञाला अर्पण करून, निष्काम कर्मयोगी किंवा सकाम कर्मयोगी जरी असेल तरी, जर अर्पण न करता जर तो आहार घेत असेल तर तो केवळ पापभक्षण करतो. आता हा विभाग निष्काम कर्मयोगाचा आहे, पण हा श्लोक आपण भक्तीमध्ये पण वापरतो. इथे ते काय सांगतात की यज्ञाला अर्पण करून आहार घेतला पाहिजे. यज्ञाला अर्पण करून म्हणजे काय की हा जो निष्काम कर्मी किंवा सकाम कर्मी जो गृहस्थ आहे, तो प्रामाणिकपणे आपला व्यवसाय करेल, त्याच्यातून संपत्ती कमावेल, त्या संपत्तीतून अन्नधान्य मिळवेल आणि ते अन्नधान्य पासून जो आहार बनतो त्याच्यावरती काय बंधन आहे की तो देवतांना पण अर्पण केला पाहिजे, इतर मानवांना दिला पाहिजे, पशुपक्ष्यांना पण दिला पाहिजे. अशा पद्धतीने जेव्हा तो करतो तेव्हा त्या आहारामध्ये जे काही कर्म आहेत त्यापासून तो वाचतो.
आणि असं न करता जसं की आपण आधुनिक काळामध्ये सर्वच लोक करतायत की माझ्याकडे पैसे आहेत तर मी काही पण खाऊ शकतो, तर असे व्यक्ती केवळ पापभक्षण करतायत. आता ही एवढी किचकट पद्धत न करण्याच्या ऐवजी आपण भक्तीमध्ये काय करतो की देवतांचे जे अधिपती आहेत भगवंत कृष्ण त्यांनाच डायरेक्ट आहार अर्पण करतो. आणि या पद्धतीने पण आपण या आहारामागे जे पापकर्म आहेत, तर आहारामध्ये मागे पण काही ना काही कर्म आहे ना, कारण शेती करताना पण बऱ्याच जीवजंतूंचं हत्या होते. आता लोक रासायनिक खतं पण वापरतात. बैलांना पण कष्ट करावे लागतात, मजुरांना कष्ट करावे लागतात. प्रत्येकाचं काही ना काही त्याच्या मागे कर्म आहे ना, प्रत्येकाची भावना गुंतलेली आहे. तर ते सगळं त्या अन्नामागे व्यक्तीला बाध्य करतं. आणि हे सर्व जर आपण भगवंतांना अर्पण नाही केलं तर ते सगळं कर्माचा भागीदार त्या खाणाऱ्या व्यक्तीला व्हावं लागतं. तर प्रभुपाद परत आपल्या भक्तीकडे लक्ष घेतात की भक्तीमध्ये आपण काय करतो. भक्तीमध्ये आपण कुठला यज्ञ करतो? श्रवण, कीर्तन, भगवंतांचं स्मरण हेच यज्ञ आहेत आपले, आणि त्यामुळे व्यक्ती पापापासून वाचतो. आणि प्रभुपादांनी तात्पर्य सांगितले की मागच्या श्लोकात आपण चर्चा केली की जर देवतांना अशा पद्धतीने या लोकांनी नाही अर्पण केलं तर ते चोर लोक आहेत. आणि या श्लोकात सांगितले की तो व्यक्ती केवळ पापच भक्षण करतो. तर प्रभुपाद सांगतात जर समजा तुम्ही चोर आहात आणि पाप खात असाल तर मग तुमच्या आयुष्यामध्ये आनंद कसा काय राहणार? म्हणून लोक म्हणतात की समाजामध्ये असंतोष आहे, लोक आनंदी नाही आहेत. तर बेसिक इथे चूक होतीये की चोरांचा आणि पापी लोकांचा समाज कधीच आनंदी राहू शकणार नाही. तर हा जो एक श्लोक मी इंग्लिश मध्ये इथं लिहिलाय, कंडनी पेशनी चुल्ली उदकुंभीच्या मार्जनी पंचसूना गृहस्थस्य ताबी स्वर्गम न विंदती, की सामान्यतः हा गृहस्थ आश्रमामध्ये या 5 प्रकारच्या हिंसा होतात. कंडनी म्हणजे आपलं हे पीठ दळणे मला वाटतं त्याला जातं म्हणतात. नंतर पेशणी म्हणजे जे मसाले वगैरे कुटतात ते. चुल्ली म्हणजे चूल किंवा गॅस. उदकुंभी म्हणजे पाण्याचं भांड, आणि मार्जनी म्हणजे झाडू. तर ह्या गोष्टी करत असताना दररोज आपल्या हातून पापकर्म घडतातच, जीवाची हत्या होतेच. त्याच्यामुळे या लोकांसाठी हे 5 प्रकारचे यज्ञ करणं ग्रहस्थांसाठी अत्यावश्यक आहे. कुठले 5 यज्ञ? आपण आता चर्चा केली होती मागच्या श्लोकामध्ये की इतर मनुष्यांना आहार देणे, पशुपक्ष्यांना आहार देणे, त्याच्यानंतर आणखीन काय होतं, देवयज्ञ करणे, पितृयज्ञ करणे, वेदांचं अध्ययन करणे. या 5 हिंसासाठी हे 5 यज्ञ सांगण्यात आलेत गृहस्थांसाठी. हे निष्काम कर्म किंवा सकाम कर्मीसाठी. पण भक्तीमध्ये आपण डायरेक्ट भगवंतांची आराधना केल्यामुळे यापासून व्यक्ती वाचू शकतो. तर थोडासा जरी लोकांनी सत्वगुणामध्ये येऊन विचार केला तर प्रत्येकाला समजेल की खरंच ह्या गोष्टी किती वैज्ञानिक आहेत. प्रत्येक गोष्टी मागे खूप लोकांची मेहनत आहे, खूप लोकांची इच्छा आहे, आणि आपण काही एकटेच कुठलीच गोष्ट एकटा व्यक्ती प्राप्त नाही करू शकत. त्यासाठी आपण कृतज्ञ असलं पाहिजे. त्याच्यामुळे वेदांची सिस्टम कशी आहे जर समजून घेतलं तर कुणीही व्यक्ती आस्तिक होईल. परंतु आधुनिक काळामध्ये सगळे लोक रजोगुण आणि तमोगुणामध्येच आहेत. त्याच्यामुळे असा शांतपणे विचार करण्याची कोणाची मानसिकताच नाही. तर नित्य जीवनात या 5 हिंसा प्रत्येकाकडून होतात, तेव्हा पंचसूना यज्ञ करणे आवश्यक आहे. पंचसूना यज्ञ आपण आता जी चर्चा केली हे कर्मकांडाच्या लोकांसाठी. परंतु भक्तांसाठी केवळ संकीर्तन केल्याने सर्व दोषांपासून मुक्ती होते. याचे आपण स्पष्टीकरण बघितलं भागवतांच्या साहाय्याने वगैरे. तर याच्या समोर आता ही सिस्टम कसं काम करते, कशामधून काय मिळतं याचं वर्णन भगवंत करतील. 14 मध्ये सांगतात की मला वाटतं इथं आपण थांबूया, कारण की हे जे सिस्टम आहे, पण आज किती श्लोक झाले? 9, 10, 11, 12, 13 5 श्लोक झाले. ठीक आहे, एक श्लोक तरी बघू, 6 तरी करूया. श्लोक नंबर 14 पासून हे यज्ञाचं चक्र कसं कार्य करतं याच्यावरती भगवान स्पष्टीकरण देतात. अन्नात भवन्ति भूतानि पर्जन्यात अन्न संभव यज्ञात भवन्ति पर्जन्यो यज्ञ कर्म समुद्भव. तर जे विहित कर्म आहेत वेदांमध्ये वर्ण आणि आश्रमानुसार जे कर्म सांगितले त्याच्यामध्ये यज्ञाबद्दलचं वर्णन आहे. आणि यज्ञ केल्यामुळे किंवा चांगले कार्य केल्यामुळे देवता प्रसन्न झाल्यामुळे पर्जन्य किंवा इतर गोष्टी आपल्याला मिळतात. त्याच्यापैकी एक गोष्ट आहे पाऊस पडणे.
आणि या पावसापासून अन्नधान्याची उत्पत्ती होते आणि या अन्नधान्यांवरती जीवांचं पोषण होतं. तर हे चक्र कसं कार्य करते त्याच्यावरती भगवंत सांगतात. पूर्वपदांत तात्पर्य सांगले की देवदेवता हे भगवंतांच्या शरीराचाच भाग आहे. देवदेवतांची पूजा करून जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा मिळवता येतो, परंतु भगवंतांची भक्ती केल्याने आपोआपच सर्व देवतांची उपासना होते. जसे की आपण एक खूप प्रसिद्ध श्लोक आहे ज्यावर बऱ्याचदा चर्चा केली आहे. यथा तरोरमूल निषेचनेन प्रप्यन्ति तत्स्कंदभुजोपशाखा प्राणोपहारात् यथेंद्रियाणां तथैव सर्वारणम् अच्युतेज्य. ही भगवंत सर्वांची मूळ असल्यामुळे झाडांच्या मुळाला पाणी घातलं की आपोआप सर्व शाखांना पाणी मिळतं. त्याच्यामुळे जसे की तुम्ही विश्वरूप मध्ये पण बघितलं असेल की विश्वरूप मध्ये भगवंतांच्या शरीराच्या वेगवेगळ्या ठिकाणी सगळे देवदेवता दाखवलेत, की मुखामधून अग्नी येते, हातामध्ये इंद्रदेव, अशा वेगवेगळ्या ठिकाणी देवता दाखवले विश्वरूपामध्ये. तर भगवंतांच्या शरीराचेच भाग आहे. तर भगवत प्रसाद घेतल्याने शरीराचे आध्यात्मिक पोषण होते, पूर्व पापकर्मांचा नाश होतो आणि भौतिक संसर्गापासून व्यक्ती मुक्त होतो. आणि केवळ स्वतःच्या इंद्रियतृप्तीसाठी जर अन्न बनत असेल तर ते अन्न म्हणजे पाप होतं. विविध वस्तू पुरवठ्यासाठी देवदेवता संतुष्ट असणे आवश्यक आहे, पण भगवंतांना संकीर्तन यज्ञाने संतुष्ट केल्याने सर्व देवता संतुष्ट होतात. म्हणून निदान अन्नधान्य मिळवण्यासाठी आपण संकीर्तन केले पाहिजे. तरी यज्ञाचं चक्र इथं भगवंत स्पष्ट करतात. कसं आहे, पुढचा श्लोक तर आपण पुढच्या वेळेस बघूया, किंवा ठीक आहे तो पण श्लोक बघूया म्हणजे सायकल पूर्ण होऊन जाईल. कर्म ब्रह्मोद्भवम विद्धी ब्रह्मा अक्षर समुद्भवम तस्मात सर्वम गतम ब्रह्म नित्यम यज्ञे प्रतिष्ठितम. तर हे नेमकं वर्णन कुठे येते की भगवंतांच्या श्वासापासून वेद येतात. ब्रह्म अक्षर समुद्भवम, अक्षर भगवंतांना म्हणजे भगवंत अक्षर असल्यामुळे त्यांच्यासाठी अक्षर हा शब्द आलाय. ब्रह्म अक्षर समुद्भवम, भगवंतांपासून ब्रह्म येते. ब्रह्म म्हणजे वेद, वेदांना ब्रह्म म्हणतात. आणि वेदांमध्ये कर्म ब्रह्मोद्भवम विद्धी. एक मिनिट, आता येतोय आवाज? आता येतोय? हा, इकडे नेटवर्क लॉस आहे. तुम्हाला कुठपर्यंत ऐकू आलं? फक्त श्लोकच ऐकू आला का? ठीक आहे. तर हा 15 नंबरच्या श्लोक मध्ये हे यज्ञाचं चक्र पूर्ण होत आहे. कर्म ब्रह्मोद्भवम विद्धी ब्रह्माक्षर समुद्भवम तस्मात् सर्वं गतं ब्रह्म नित्यम यज्ञे प्रतिष्ठितम. तर अक्षर म्हणजे भगवंत आहे. भगवंतांच्या श्वासांपासून वेद येतात. ब्रह्म, ब्रह्म अक्षर समुद्भवम, अक्षरापासून ब्रह्म आले. आणि ब्रह्मामध्ये काय आहे? कर्म ब्रह्मोद्भवम विद्धी. वेदांमध्ये विहित कर्माबद्दलचं स्पष्टीकरण दिलंय की कोणत्या व्यक्तीसाठी कुठलं विहित कर्म आहे. आणि मग या विहित कर्मानुसार तो व्यक्ती यज्ञ करतो. ते यज्ञ केल्यामुळे ते देवता प्रसन्न होतात आणि जीवनावश्यक वस्तू मिळतात. जसे की पाऊस येणे, पाऊस आल्यावरती व्यक्ती त्याच्या पावसापासून अन्नधान्य मिळवतो. अन्नधान्य मिळवले की त्या अन्नधान्यावरती जीवाचं संगोपन होतं आणि या जीवाने या वेदांचं अध्ययन करून यज्ञ करणं अपेक्षित आहे. तर असं हे एक यज्ञचक्र आहे. कशा पद्धतीने सिस्टम काम करते. कर्म करण्यासंदर्भात मार्गदर्शन वेदांमध्ये आहे आणि वेदांची उत्पत्ती भगवंतांच्या श्वासांपासून झाली, याचा शास्त्रामध्ये उल्लेख पण आहे. मग कोणी म्हणेल की अरे श्वासामधून कसं काय पुस्तकं किंवा ग्रंथ येऊ शकतील? त्याच्यासाठी ब्रह्मसंहितेमध्ये एक श्लोक येतो, अंगानी यश सकलेंद्रिय यस्य वृत्ती, की भगवंतांच्या एका इंद्रियापासून दुसऱ्या इंद्रियाचे पण कार्य होतात. की जसे भगवंत सृष्टी सृजनाच्या वेळेस केवळ आपल्या दृष्टिक्षेपाच्या सहाय्याने भौतिक प्रकृतीमध्ये जीवांना समाविष्ट करतात. तर एका आपल्यासाठी आपण डोळ्याने फक्त बघू शकतो किंवा कानाने फक्त ऐकू शकतो, पण भगवंतांसाठी असं नाहीये. त्यांची इंद्रिय दिव्य असल्यामुळे एक इंद्रिय दुसऱ्या इंद्रियाचं कार्य करू शकतो. तर त्यांच्या श्वासापासून हे वेद येतात. जीवाच्या स्वतंत्र इच्छेसाठी मग प्रभुपादांनी परत हे बघा भगवंतांच्या श्वासापासून वेद आले याच्यासाठी एक श्लोक आहे, पान नंबर 130 मध्ये तात्पर्य प्रभुपादांनी लिहिलाय. अस्य महतो भूतस्य निश्वासितम एतद ऋग यद ऋग्वेदो यजुर्वेदो सामवेदो अथ अंगिरसः. भगवंतांच्या श्वासापासून आले. तर हे चक्र कसं आहे, भगवंतांनी सृष्टी सृजनाच्या वेळेस आपल्या श्वासापासून वेद दिले. वेदांमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या विहित कर्माची माहिती आहे
त्या विहित कर्मानुसार वेगवेगळ्या आश्रमाच्या व्यक्तीकडून त्या प्रकारचे यज्ञ करण्याची किंवा आपापलं कार्य करण्याची अपेक्षा आहे. जेव्हा व्यक्ती अशा धार्मिक पद्धतीने कार्य करतो तेव्हा देवता प्रसन्न होऊन त्याच्या जीवनावश्यक गरजा पूर्ण करतात. त्या गरजांपैकी एक गरज आहे पाणी. पाऊस पडतो, पाऊस पडल्यावरती जीव त्याच्या साहाय्याने अन्नधान्याची शेती करतो किंवा अन्नधान्य मिळवतो आणि हे अन्नधान्य खाऊन जीवाचं संगोपन होतं आणि जीवाची पूर्ण अपेक्षा आहे की त्याने हे यज्ञ करावेत, म्हणजे असे सायकल पूर्ण होते. भक्ती किंवा कृष्ण भावनेसाठी वैदिक तत्वांचे पालन नाही केले तरी बंधन नाही. आता हे सगळं एवढं चक्र कोणासाठी आहे? जे वर्णाश्रमाचं पालन करतात किंवा सकाम किंवा निष्काम कर्मामध्ये आहेत. पण भक्ती याच्यापेक्षा भिन्न आहे. प्रभुपादांनी पान नंबर 134 मध्ये तात्पर्याच्या शेवटच्या ओळीमध्ये लिहिलंय, ज्यांनी वेदांचे पालन केले, म्हणजे भक्तीसाठी भक्ती करणाऱ्या लोकांनी वेदांचे पालन केले नाही ते सुद्धा कृष्ण भावनेच्या तत्वाचा अंगीकार करू शकतात. कारण कृष्ण भावनेचा अंगीकार करणे म्हणजे वैदिक कर्म किंवा वैदिक यज्ञ केल्याप्रमाणे आहे. तरी म्हणजे आता आपल्याला जास्त टेन्शन घेण्याची गरज नाही की माझा वर्ण कुठला आहे, आश्रम कुठला आहे, माझ्यासाठी मी दररोज असं म्हणतात की गृहस्थाने दररोज दुपारी कोणाला तरी अन्न अर्पण केलं पाहिजे. तर आपल्याला मग दररोज आपण कोणाला जेवण देतोय का, दररोज कुठल्या देवतेचं यज्ञ करतोय का, किंवा वेदांचं अध्ययन करतो का, ही सर्व चिंता करण्याची गरज नाही. पण जर व्यक्तीची भक्तीमध्ये श्रद्धा नसेल त्याच्यासाठी ह्या गोष्टी करणे गरजेचं आहे. पण भक्तीमध्ये गरज नाही. आपण आधी पण चर्चा केली की भागवतम कसं इतर ग्रंथांपेक्षा भिन्न आहे, कारण भागवतम पूर्णपणे भक्तीचा ग्रंथ आहे. तर इथे आपण थांबूया. आपण काय बघितलं आज की श्लोक नंबर 8 मध्ये भगवंतांनी अर्जुनला सांगितले की अर्जुन तुझं तू विहित कर्म कर. अर्जुन एक प्रश्न केला की कृष्णा विहित कोणतेही कार्य केल्यावर बंधन तर असतंच, मग मला पण बंधन असणार. तर 9व्या श्लोकात कृष्ण सांगतात नाही, यज्ञ किंवा विष्णूच्या प्रसन्नतेसाठी जर कार्य केलं तर बंधन नसतं. मग परंतु समजा एखाद्या व्यक्तीला निष्काम भावनेने कार्य करणं शक्य नाही, त्याला फळाची इच्छा आहे, तर मग अशा व्यक्तीसाठी 10व्या श्लोकापासून कर्मकांड किंवा सकाम कर्माचं वर्णन आहे. भगवंतांनी सृष्टी सर्जनासोबतच हे यज्ञाचं प्रावधान केलंय. अशा प्रकारचे यज्ञ करून जीव आपल्या भौतिक इच्छा पूर्ण करू शकतो. मी कसं कार्य करतं की तुम्ही वेगवेगळ्या देवतांची उपासना करा, त्या उपासनेने देवता प्रसन्न होतील, देवता प्रसन्न झाले तर तुमच्या गरजा पूर्ण करतील. अशा पद्धतीने तुम्ही आपला चांगलं जीवन जगून हळूहळू मोक्षाकडे वाटचाल करू शकता. परंतु जर एखाद्या व्यक्तीने असं नाही केलं की कृतज्ञता व्यक्त न करता केवळ स्वतःच्या इंद्रियतृप्तीसाठी गोष्टी घेतल्या तर मग अशा व्यक्तीला चोर मानलं जाईल. आणि श्लोक नंबर 13 मध्ये सांगले की जो तो अन्न ग्रहण करतोय ते अन्न पापाचं स्वरूप घेणार, कारण ते अन्न बनवण्यासाठी बऱ्याच लोकांचे कष्ट असतात, तर ते सर्व कर्म त्या व्यक्तीला मिळतील. आणि मग हे सर्व कसं कार्य करतं तर भगवंतांच्या श्वासांपासून वेद आले, वेदांमध्ये विहित कर्म सांगितले, विहित कर्मानुसार वेगवेगळ्या लोकांसाठी वेगवेगळ्या प्रकारचे यज्ञ आहेत. यज्ञ केल्यावर या भौतिक गरजा पूर्ण होतात. त्याच्यापैकी एक आहे पाऊस. पावसाच्या सहाय्याने व्यक्ती अन्नधान्य उत्पादन करतो. या अन्नधान्याच्या सहाय्याने जीवाचं पोषण होतं, त्याच्या शरीराचं. आणि या जीवाकडून अपेक्षा आहे की त्याने शास्त्राचं अध्ययन करून हे यज्ञ करावेत. हे सकाम कर्माच्या व्यक्तीसाठी. पण जर व्यक्ती भक्ती मार्गामध्ये असेल तर त्याने डायरेक्ट संकीर्तन यज्ञ करावा आणि भगवंतांची उपासना करावी, ज्या उपासनेमुळे सर्व देवता पण प्रसन्न होतील आणि तो या बंधनातून पण मुक्त होईल. इथे आपण थांबूया. आता मला वाटते श्लोक 16च एकच आहे. ठीक आहे, 16 पण बघून घेऊ, कारण 17 पासून विभाग बदलतोय. तर श्लोक 16 काय सांगतं की अशा प्रकारचे हे चक्र आहे. आता जे आपण बोललो, जर समजा व्यक्तीने अशा प्रकारच्या या चक्रामध्ये भाग नाही घेतला म्हणजे आपली कृतज्ञता व्यक्त केली नाही, देवतांची उपासना केली नाही, अन्न अर्पण केलं नाही, तर असा व्यक्ती मोघम पार्थच जीवती. तर अशा व्यक्तीचं जीवन हे पापमय असतं. तर जसे मॉडर्न टाइम मध्ये लोक म्हणतात ना, वर्क हार्ड पार्टी हार्ड, की आम्ही खूप पैसे कमवतो आणि पार्टी करतो, तर हे शास्त्राला मान्य नाहीये. कारण तुम्ही जरी पैसे कमवले तरी सगळ्या अनेक गरजांसाठी आपण खूप लोकांवरती निर्भर आहोत, तर त्यांच्यासाठी कृतज्ञता व्यक्त करावीच लागेल. तर मनुष्य जीवनाचे उद्देश म्हणजे आत्मसाक्षात्कार आहे.
जसे पूर्वपाठ बघा तात्पर्यामध्ये सांगतात. पान नंबर 134 वर प्रकृतीच्या नियमानुसार विशेषतः मनुष्य जीवन हे कर्मयोग, ज्ञानयोग किंवा भक्तियोग या तिन्हीपैकी कोणत्याही एका मार्गाद्वारे आत्मसाक्षात्काराची प्राप्ती करण्यासाठी आहे. मनुष्य जन्माचा उद्देश काय आहे? कुठल्या तरी मार्गाने तुम्ही इथून मुक्त व्हा, हा मुख्य उद्देश आहे. अंतःकरण शुद्ध झालेल्यासाठी विहित कर्म किंवा यज्ञ करण्याची गरज नाही, तर समोर ते वर्णन येईलच. आता ही विहित कर्म कोणाला करण्याची गरज आहे? ते आपण बघितले की ह्या सकाम कर्मी व्यक्तीसाठी किंवा निष्काम कर्म करणाऱ्या व्यक्तीसाठी पण, कारण की याच्या सहाय्याने तो हळूहळू आपल्या मनातल्या इच्छा शुद्ध करतोय. पण जर व्यक्ती भक्तीमध्ये असेल त्याला हे करण्याची गरज नाही, कारण भक्ती शुद्ध करते. किंवा जर व्यक्तीचं अंतःकरण आधीच शुद्ध झालेलं असेल त्याला पण हे सगळ्या गोष्टी करण्याची गरज नाही. समोर चर्चा 17 नंबर मध्ये येणारच आहे. विहित कर्माचा उद्देश काय आहे? की जीव आपली भौतिक इंद्रिय भोगाची इच्छा पूर्ण करून आत्मसाक्षात्कारासाठी हळूहळू प्रगती करेल. विहित कार्य करून जर व्यक्ती भक्ती मार्गाकडे येत नसेल, आता हा एक सिद्धांत खूप महत्वाचा. समजा एखादा व्यक्ती विहित कार्य करतोय, की ब्राह्मणाचे कार्य करतोय, वैश्य वैश्याची कार्य करतोय, प्रामाणिकपणे पैसे कमावतोय, सगळ्या गोष्टी करतोय, पण त्याची भगवंतांकडे वाटचाल होतच नाहीये, तर मग हे विहित कर्म काहीच कामाचे नाही. जसे की भागवतम श्लोक सांगतात, धर्म स्वनिष्ठिता पुंसाम विश्वक्सेन कथा सुयः न उत्पादिती रतीम श्रम येव हि केवलम. की व्यक्ती आपलं वर्णाश्रमाचं कार्य व्यवस्थित करतोय, पण भगवंतांबद्दल त्याची आस्था वाढत नाही, कृष्णाबद्दल किंवा विष्णूबद्दल, तर त्याचं हे सगळं कार्य व्यर्थ आहे, कारण की तो याच्यातून मुक्त नाही होणार. तर हा एक सिद्धांत आहे. इथं फक्त एवढं लक्षात ठेवा, बाकी जर कन्फ्युजन जरी होत असेल तर, की गरजांसाठी आपण बऱ्याच लोकांवरती निर्भर आहोत, त्याच्यामुळे सकाम आणि निष्काम कर्म योगी व्यक्तीकडून अपेक्षा आहे की त्याने ह्या यज्ञामध्ये भाग घेतला पाहिजे आणि अन्न वगैरे अर्पण केलं पाहिजे. परंतु भक्ती योगामध्ये आपण डायरेक्ट भगवंतांची उपासना करतो, त्याच्यामुळे आपल्याला ह्या सगळ्या हे कर्म आपल्यावरती बंधनकारक नाही आहेत आणि संकीर्तन यज्ञाच्या सहाय्याने आपण सगळेच आपल्या जबाबदाऱ्या पूर्ण करतो. तर आजची चर्चा तुम्हाला समजली का? काही प्रश्न आहे? कन्फ्युजन झालं? बाकीच्यांना समजली की नाही समजली? जास्त किचकट वाटत नाही ना? सकाम निष्काम भक्ती सगळं एकसारखं असं होत नाही ना? ठीक आहे. हा, येस संगीता माताजी. येस मॅम. हा हा, म्हणजे कार्य करण्यामागची चेतनाच त्या कार्याच्या फळाला बंधन निर्माण करते. समजा कार्य, आता समजा आपण उदाहरण घेऊया आहाराचं. तर जेवण तर भक्तांना अभक्तांना सगळ्यांनाच करावं लागतं. 3 प्रकारची लोक आहेत. एक तर शास्त्राला मानत नाहीत आणि केवळ त्यांना आवडतं म्हणून काहीतरी अन्नपदार्थ खातात, तर ते तर सरळ सरळ पापच भक्षण करतात. त्याच्यानंतर हे सकाम कर्मी किंवा निष्काम कर्मी, तर हे काय करतात की प्रामाणिकपणे संपत्ती मिळवून हे अन्न ग्रहण करतात आणि विशिष्ट देवतांची उपासना केल्यामुळे त्यांना त्या अन्नाचं काही रिॲक्शन मिळत नाही. आणि भक्त काय करतो की भगवंतांना अर्पण करतो. परंतु जर याच्या मागे जर अशी इच्छा असेल भक्तांची पण, की भगवंतांना अर्पण करण्यापेक्षा मलाच उपभोगण्याची इच्छा जर असेल, तर त्याला चांगल्या स्तरावरचं मानलं नाही जात. म्हणजे जेवण करण्यामागचा उद्देश काय असला पाहिजे, की हे भगवंतांसाठी आम्ही बनवतोय. मला पिझ्झा आवडतो म्हणून मी पिझ्झा करून नंतर भगवंतांना अर्पण करून खाणे, हे पण ठीक आहे. ऍटलिस्ट कमीत कमी अर्पण तरी करतोय, पण त्याला उच्च स्तरावरचं नाही मानलं जात. त्याच्यामुळे तुमच्या प्रश्नाला मी असं म्हणेल की सगळ्यांसाठीच कार्याच्या मागची चेतना खूप महत्वाची. चेतनाच त्या कार्याचं फळ ठरवते.
ठीक आहे माताजी. सकाम कर्मी आणि निष्काम कर्मी ना. सकाम कर्मी व्यक्तीला कर्मफळ लागणार, कारण तो फळाच्या इच्छेने तो काम करतो. निष्काम कर्मी व्यक्तीला नाही लागणार. तो केवळ निष्काम कर्म व्यक्ती जो आहे तो केवळ कर्तव्य म्हणून करतो. हा, असा भाव असायला पाहिजे. आता काय, जसं मी तुम्हाला म्हटले की हे मार्ग एक्झॅक्टली कसं फंक्शन करते त्यासाठी जास्त स्पष्टीकरण त्यांच्या ग्रंथांमध्ये असेल, गीतेमध्ये जास्त स्पष्ट केलं नाही. पण हे जेवणाचं उदाहरण किती आपण स्ट्रेच करू शकतो सांगता येत नाही. पण जे प्रिन्सिपल वाईज असा आपला सिद्धांत असा आहे की निष्काम कर्म व्यक्ती योगामधला व्यक्ती कर्तव्य भावनेने कार्य करतो, फळाची इच्छा करत नाही. सकाम कर्माचा व्यक्ती तिच्यापासून काही मिळवण्यासाठी कार्य करतो. पण आता हे जेवणाचं उदाहरण कसं आहे की प्रत्येकाला तर शरीराच्या संगोपनासाठी, आता ज्ञानयोगी जरी असला त्याला पण शरीर आणि आत्मा एकत्र ठेवण्यासाठी आहार तर घ्यावाच लागेल. तर असं म्हणतात की ज्ञानयोगीच्या स्तरावरती तो व्यक्ती इच्छेने प्रभावित होत नाही, की हे अन्न मला आवडतं नाही आवडतं या भावनेने नाही, तर केवळ शरीराला आणि आत्म्याला एकत्र ठेवण्यासाठी तो घेतो. तर हे उदाहरण किती स्ट्रेच करता येईल मला माहित नाही, पण एवढं सांगू शकतो की प्रिन्सिपल वाईज की त्या व्यक्तीला त्याच्यातून फळाची इच्छा आहे की नाही आहे. आता हे नेमकं एक्झॅक्टली करतात कसं त्यांच्या ग्रंथामध्ये अधिक स्पष्टीकरण दिलं असेल. ठीक आहे, आपण इथे थांबूया. आणखीन कोणाचा काही प्रश्न? ठीक आहे, तुम्ही काही बोलत नाही म्हणजे प्रश्न नाहीये. तर आपण इथे थांबूया आणि शनिवारी समोरची चर्चा करूया. आता हे थोडंसं वाचन करा तुम्ही, मग आपण शनिवारी बघूया. तुम्ही काही प्रश्न विचारत नाही, तुम्हाला समजले की नाही समजलं. ठीक आहे.